Good evening, everybody. Ata, we are here today for a very important topic, the deemed conveyance. We have our. I'll request our chairman Prakash Jarekar ji to please welcome everybody and start the meeting. Chairman sahib, please बोला. नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र राज्याच्या सहकारी विभागाच्या वतीनं नुकतंच एक परिपत्रक जारी करून मानवी अभिहस्तांतरणाबाबत 1 ते 15 जानेवारी ही विशेष मोहीम स्पेशल ड्राईव्ह शासनाच्या वतीनं राबवण्याचं ठरलं. तशा प्रकारचं परिपत्रक सन्माननीय सहकार आयुक्तांनी सर्व जिल्ह्याच्या जिल्हा निबंधकांकडे पाठवलं आणि त्याची कल्पना मानवी अभिहस्तांतरणासंबंधी शासनाने घेतलेल्या या स्पेशल ड्राईव्ह हा अभिनंदनीय आहेच. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5 लाखादरम्यान गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत आणि आपण ज्या मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचं नेतृत्व करतो त्या मुंबई शहरामध्ये जवळजवळ 36 ते 40 हजार दरम्यान गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत आणि आजही या 40,000 दरम्यान असलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या जवळजवळ 80 ते 85% इमारतींना आपल्या ज्या इमारतीच्या खाली जागा आहे त्या जागेचा त्या प्लॉटचा मालकी हक्क प्राप्त झालेला नाहीये. प्रत्येक शासन हे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून डीम्ड कन्व्हेन्स मानवी अभिहस्तांतरण करण्यासंबंधी सहकार्य करत असतं आणि याचा प्रामुख्यानं मुंबई शहरामध्ये विचार केला तर 80 ते 85% इमारतींना अशा प्रकारच्या डीम्ड कन्व्हेन्स नाहीये आणि त्यातही अनेक इमारती जवळजवळ 40 ते 60 वर्षाच्या जीर्ण झालेल्या आहेत, जुन्या झालेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे त्या इमारतीचा पुनर्विकास करणं गरजेचं आहे. परंतु आपल्याला मालकी हक्क आपल्याकडे नसल्यामुळे इमारतीचा विकास करत असताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे गृहनिर्माण सहकारी संस्थांना मानवी अभिहस्तांतरण असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि या माध्यमातून अशा प्रकारचं ड्राईव्ह आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि आजच्या या चर्चासत्रा दरम्यान मुंबई शहरातील गृहनिर्माण सहकारी संस्थांनी नेमकी प्रस्ताव सादर कसा करावा, त्यासाठी पाठपुरावा कसा करावा, यासाठी डीम्ड कन्व्हेन्स देणाऱ्या यंत्रणा सहकार विभागाचे मुंबई 3 विभागाचे जिल्हा निबंधक सन्माननीय जेबले साहेब उपस्थित आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. विधिज्ञ आणि आपल्या हाऊसिंग फेडरेशनचे ऍडव्होकेट दत्तात्रय वडेर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. प्रथमतः या दोन्ही मान्यवरांचं मी मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. काही वेळामध्येच आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी साहेब व सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे आदी मान्यवर हे आपल्या या चर्चासत्रात सहभागी होतील. त्याचबरोबर आजच्या या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचंही मी प्रथमतः मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपल्याला प्रामुख्यानं डीम्ड कन्व्हेन्स मानवी अभिहस्तांतरणासंबंधी इत्यंभूत माहिती सन्माननीय जेबले साहेब सांगतीलच, परंतु आपण ही मुंबईच्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं राज्याच्या सहकार आयुक्तांना विनंती वजा पत्र दिलेलं आहे की अशा प्रकारचे प्रस्ताव सादरीकरण लवकर करून प्रस्ताव प्राप्त करून घ्यावे व मुदतीत अर्ज निकाली काढावे अशी विनंती ही केली. कारण
6 महिन्याच्या कालावधीमध्ये मानवी अभिहस्तांतरण मिळावं अशा प्रकारच्या अपेक्षेनं अशा प्रकारचा अर्ज प्राप्त केल्यानंतर लवकरात लवकर मुदतीत निकाली काढावं अशा प्रकारची अपेक्षाही आपल्या सहकार चळवळीच्या वतीनं राज्याच्या सहकार आयुक्तांना केली आहे. संबंधित आज आपल्या इथे या विभागाचं चर्चासत्र होतंय. उद्या सन्माननीय मुंबई विभागाचे 200 जिल्हा निबंधक प्रताप पाटील साहेब त्यांच्या एरियामध्ये येणारे LMNST या वार्डाचे जिल्हा उपनिबंधक, त्याचबरोबर त्यानंतर तिसरं चर्चासत्र आपलं JD पाटील ज्या मुंबई 1 चे जिल्हा निबंधक आहेत त्यांच्या अंतर्गत येणारे ABCDE LM आणि L साऊथ या वार्डचे उपनिबंधकांसमवेत अशा प्रकारचं चर्चासत्र यानंतर 2 होणार आहेत. आणि या चर्चासत्राच्या माध्यमातून मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थेला दिलासा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करूया. आणि खास करून मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण सेल्फ डेव्हलपमेंट गृहनिर्माण सहकारी संस्थांनी स्वतःचा स्वयं पुनर्विकास स्वतः करावा यासाठी मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन नेहमीच गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या या योजनेसाठी पाठपुरावा करत असते. मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सन्माननीय आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा सतत पाठपुरावा सुरू आहे. किंबहुना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं अशा प्रकारचा अर्थपुरवठा करण्याचं सुरू केलं होतं, परंतु काही नाबार्डच्या अटी शर्तीमुळे ते कर्ज वितरण करणं मध्ये बंद आहे. परंतु हे पूर्ववत सुरू व्हावं त्यासाठी RBIचे गव्हर्नर शशिकांत दास यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण भाऊ दरेकर यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर साहेबांची मीटिंग घेतली आणि लवकरात लवकर आपल्या मुंबई शहरातील सेल्फ डेव्हलपमेंट करता मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या या पाठपुराव्याला यश मिळून मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा होईल अशा प्रकारची ही अपेक्षा व्यक्त करतो. मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून जे आपल्याला सहकार्य डीम कन्व्हेन्सच्या माध्यमातून अपेक्षित आहे, त्याचबरोबर सेल्फ रिडेव्हलपमेंट संबंधी जे आपल्याला अभिप्रेत आहे ते देण्याचा मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे आम्ही सर्व संचालक मंडळ आपल्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशा प्रकारचा विनम्र शब्द येतो. आपल्या उपस्थित सर्व मान्यवरांचं गृहनिर्माण सहकारी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचं प्रमुख मान्यवरांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि मी आशिष गोयल यांना विनंती करतो त्यांनी उर्वरित कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद चेअरमॅन साहेब. आता आम्ही रिक्वेस्ट करतो जेबले साहेबांना की आम्हाला मार्गदर्शन करावे. जेबले साहेब. धन्यवाद. आज या वेबिनारचं आयोजन मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे आपले अध्यक्ष दरेकर साहेब, याचे संचालक तज्ञ संचालक दरेकर साहेब, आशिषजी, सर्व संचालक मंडळ मुंबई फेडरेशनचं आणि या वेबिनार मध्ये उपस्थित सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आजच्या वेबिनारला तांत्रिक माहिती सादर करण्याचा मी इथं आपल्या समोर प्रयत्न करतो. तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 लाख संस्था आहेत. 2 लाख संस्थांमधील 1,08,000 संस्था ह्या हाऊसिंग संस्था आहेत आणि हाऊसिंग संस्थांमध्ये पण जवळजवळ 98,000 संस्था ज्या आहेत त्या आपल्या फ्लॅटच्या संस्था आहेत. आणि अशा संस्थांमध्ये आपल्याला वेळोवेळी जे काय गोष्टी कराव्या लागतात, जे काय बदल करावे लागतात, त्याच्या अनुषंगाने शासनाने आपल्या सोयीसाठी वेळोवेळी बदल केलेले आहेत. त्याच्याच अनुषंगाने सहकारी कायद्यामध्ये पण आता बदल झालेला आहे आणि हाऊसिंगसाठी एक वेगळा चॅप्टर पण त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे. हे करत असताना हाऊसिंगला भेडसावणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या नोंदणीपूर्वीच्या असतील, नोंदणीनंतर झालेल्या संचालक मंडळाच्या कामकाजासंदर्भातल्या असतील आणि नंतर बाकीच्या कायदेशीर बाबीच्या असतील. पण महत्वाची जी ही आहे एक आपल्याकडे समस्या म्हणा किंवा आपल्याला माहिती नसेल असं म्हणा की संस्था आपली बिल्डिंग जी आहे ती एका
जागेवरती उभी असते आणि उभी असल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला आपल्याला हे माहिती नसतं. आपण असं समजतो की मी माझा फ्लॅट घेतला तर माझा सगळी त्या जमिनीत असणारी इमारत आणि जमीन ही माझ्या मालकीची होते. पण वस्तुस्थिती तसं नसतं. आपल्याकडे 2 पद्धतीच्या हाऊसिंग सोसायटी आहेत. याच्यामध्ये एक फ्लॅटची सोसायटी असते जी आपण मल्टी स्टोअर बिल्डिंग असते आणि एक प्लॉटची सोसायटी असते ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल बंगलोज असतात. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल प्लॉट वरती बंगलोज असतात त्या ठिकाणी त्या संस्थेने त्या सभासदांना ते प्लॉट असाइन केलेले असतात आणि त्यांची मालकी लीज डीडने त्यांच्याकडे असते. एक विनंती आहे कोणाला तरी, कोणाचा माईक चालू आहे. तर ज्या ठिकाणी प्लॉटची संस्था नसेल आणि फ्लॅटची संस्था असेल, मुंबई, पुणे, नगर असेल, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी अशा फ्लॅटच्या संस्था आहेत, त्याचं प्रमाण जास्तच आहे. म्हणजे अगदी आपण म्हटलं तर 100 मध्ये 10 संस्था ह्या प्लॉटच्या संस्था सापडतील आणि 90% संस्था ह्या फ्लॅटच्या सापडतील. तर हे करत असताना एक आपल्याला मानवी अभिहस्तांतरणाची जी मुवमेंट आहे ती शासनानं 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत चालू ठेवलेली आहे. असं पण काही नाही की 15 तारखेनंतर आपले ऍप्लिकेशन्स येणार नाहीत, असं पण काही नाही. आपल्याला ऍप्लिकेशन सादर करण्याची मुभा आहे. पण या 15 दिवसामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये तेवढं सेन्सिटायझेशन व्हावं, जास्तीत जास्त लोकांना या मोहिमेचा माहिती पडावी आणि त्यांच्या ज्या जमिनी आहेत संस्थांच्या बिल्डिंग खालील जमिनी ज्या आहेत त्या संस्थेच्या नावे होण्यासाठी जेवढी काय मदत सहकारी संस्थांचे सभासद, पदाधिकारी, संचालक आणि या क्षेत्रात काम करणारे जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांना होण्यासाठी ही चळवळ 15 दिवसासाठी आपण चालू केलेली आहे. मी सर्वप्रथम धन्यवाद देतो की यामध्ये आपले हाऊसिंग फेडरेशनचे चेअरमन दरेकर साहेब, वडेर साहेब, त्यांचं सर्व संचालक मंडळ यांनी यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या सभासदांना जास्तीत जास्त याबाबत माहिती मिळण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. आता मानवी अभिहस्तांतरण म्हणजे काय? मी जसं सांगितलं आपल्याला की जमीन कोणाची तरी असते, त्याने त्याचा विकसन करारनामा जो असतो, डेव्हलपमेंट अग्रीमेंट, ते एका बिल्डर सोबत किंवा डेव्हलपर सोबत केलेलं असतं आणि ते झाल्यानंतर त्याची मंजुरी म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडून मिळाल्यानंतर बांधकाम होतं. बांधकामानंतर त्या रितसर सदनिका विकल्या जातात आणि अशाच ज्या वेळेला आपण सदनिका खरेदी करतो आणि सदनिका खरेदी केल्यानंतर 50% पेक्षा जास्त सदनिकांची खरेदी झाल्यानंतर आपण एक सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करतो. आता ज्यावेळेला 50% पेक्षा जास्त सदनिकांची विक्री होते त्यावेळेला त्या डेव्हलपरच्या वरती जबाबदारी आहे की त्याने ती संस्था, गृहनिर्माण संस्था जी आहे ती नोंद करून घ्यायची, तिची नोंदणी करायची आहे. आता गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झाल्यानंतर जो डेव्हलपर आहे आणि जो लँडलॉर्ड किंवा लँड ओनर आहे, जागेचा मालक आहे, त्यांनी पुढचं एक टप्पा घ्यायचा आहे. ते मध्ये 4 महिन्याच्या आत जमीन आणि इमारतीचे संपूर्ण हक्क हे संस्थेच्या नावे करायचे आहेत. हा सगळ्यात मोठा टप्पा आहे की ज्या ठिकाणी जे डेव्हलपर्स आहेत, बिल्डर्स आहेत, ते शक्यतो हा टप्पा आपल्या संस्थेच्या नावे करत नाही, मालकी स्वतःकडे ठेवतात. भविष्यात जर यापुढे काही झालं आणि त्या बिल्डिंगला चुकून काही धोका पोचला तर मात्र आपले जे फ्लॅट घेतलेले असतात त्याच्यावरची आपली मालकी संपून जाते आणि जमिनीची मालकी पूर्ववत जमीन मालकांकडे येते. आपल्याला माहिती आहे घाटकोपरमध्ये अशीच एक जमीन कोसळलेली होती किंवा माग 1987च्या आसपास बांद्रामध्ये पण अशी एक इमारत कोसळली होती. त्यानंतर आपले जे फ्लॅटचे जिथले हक्क असतात ते तिथं नष्ट होऊन जातात आणि पुन्हा ती जमीन मालकांच्या ताब्यामध्ये जाते. त्याच्यावर त्यांना डेव्हलपमेंटचे राईट्स त्यांना मिळतात. हे सगळं टाळण्यासाठी आपली संस्था जर स्थापन झाल्यानंतर 4 महिन्याच्या आतमध्ये जमिनीचं कन्व्हेन्स डीड जे आहे ते करायला पाहिजे. एक गोष्ट आहे की आपण पहिल्यांदा बिल्डरला मागणी केली पाहिजे की हे जे जमीन आहे ती आमच्या संस्थेच्या नावे करून द्यावी. नसेल त्यांनी दिलं नाही तर मात्र आपल्याला मग ह्या मानवी अभिहस्तांतरणाचा मार्ग अवलंबावा लागतो. आता मानवी अभिहस्तांतरणाचा मार्ग हा आपला अवलंबताना हा एक अक्षरशः आपला कायदेशीर अधिकार आहे आणि त्या कायदेशीर अधिकारापासून बिल्डर डेव्हलपर्स असतील किंवा लँड ओनर्स असतील हे आपल्याला वंचित ठेवू शकतात, त्यांनी ठेवलेलं असतं. तर आपला हा हक्क बजावण्यासाठी आपण एक जर बिल्डर कन्व्हिन्स करून देत असतील तर आपण त्याचा पण मार्ग अवलंबवा.
जर बिल्डर कन्व्हिन्स करून देत नसेल तर मात्र ह्या डीम कन्व्हिन्स म्हणजे मानवी अभिहस्तांतरणाच्या प्रक्रिया आपण केली पाहिजे. आता या प्रक्रिया करताना आपल्याला बऱ्याच वेळेला संस्थेचे सभासद म्हणून माहिती कमी असते, इव्हन संचालकांना पण माहिती कमी असते. तर ही जी संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती 4 टप्प्यात विभागली गेलेली आहे. तर पहिला टप्पा जो आहे तो जिल्हा उपनिबंधक जे आपल्या एरियाचे आहेत त्यांच्याकडे आपण या मानवी हमी हस्तांतरणाच्या प्रक्रियेचा मोफा ऍक्ट नुसार जो आपला महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ऍक्ट आहे त्याच्या कलम 5, 10, 11 या अन्वये जे अधिकार दिलेले आहेत त्यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमलेलं आहे. तर ही कॉम्पिटंट अथॉरिटीकडे आपण अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र मी तुम्हाला पुढच्या टप्प्यात सांगेन. आणि तो अर्ज केल्यानंतर त्यामध्ये डेव्हलपर्स असतील, त्याचे लँड ओनर्स असतील यांची एक सुनावणी होते. त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी तिथं संधी दिली जाते. त्या ठिकाणी ऍक्च्युली लँड ओनरने किती जागा जमीन जे डेव्हलपरला दिली होती डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याचं कॅल्क्युलेशन्स असतं, त्यांच्यामध्ये झालेले अग्रीमेंट असतात. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनने आपल्यासाठी तिथं प्लॅन मंजूर केलेला असतो, त्याची इत्थंभूत माहिती सगळ्या बाबी तपासून एक सर्टिफिकेट दिलं जातं, त्याला डीम कन्व्हेन्सचं सर्टिफिकेट म्हणतात. ते सर्टिफिकेट प्राप्त करणे हा एक पहिला टप्पा झाला. हा टप्पा ऍप्लिकेशन केल्यानंतर साधारणतः 2-4 सुनावणीमध्ये सगळ्या बाबींची पडताळणी करून केला जातो. याच्यामध्ये साधारणतः 2-2.5 महिन्याचा कालावधी जातो किमान. आणि याच्या नंतरचा हा टप्पा झाल्यानंतर आपला दुसरा टप्पा जो आहे तो मानवी अभिहस्तांतरणाचा मसुदा दस्त सर्व सदनिकांच्या मुद्रांक शुल्काच्या तपशिलासह संबंधित जिल्ह्याच्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून ऍडज्युडिकेशन करून घ्यायचंय. हा दुसरा टप्पा जो आहे तो आपण सदनिका घेतल्यानंतर, आपण फ्लॅट घेतल्यानंतर आपण स्टॅम्प ड्युटी सगळी भरलेली आहे का, डेव्हलपर्सने त्यावेळेला जे आपल्याशी करारनामे केलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्या लोकांनी स्टॅम्प भरलेले आहेत का. जुन्या सदनिकांचा थोडासा प्रश्न निर्माण होतो, त्यांच्या सदनिका पूर्वीच्या असतात त्यावेळेचे असणारे मुद्रांकाचे कायदे आणि त्यावेळेची भरलेली लोकांनी स्टॅम्प ड्युटी, काही जागा ह्या भाडे करारात दिलेल्या असतात, त्याच्यावर लीज लायसन्स असतात, लीज होल्ड प्रॉपर्टीचे असतात. ह्या सगळ्या बाबी पडताळून ऍडज्युडिकेशन हा दुसरा टप्पा पूर्ण होतो. ऍडज्युडिकेशन केल्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी आपल्या संस्थेला प्रमाणपत्र देतात की ह्या अनुषंगाने रितसर जे मुद्रांक शुल्क भरलेलं आहे, कमी भरलं असेल तर ते आपल्याला दाखवतात आणि त्यांचे जे मुद्रांक कायदा जो आहे 1938चा त्यानुसार आपल्याला ऍडज्युडिकेशन करून देतात. हा आपला दुसरा टप्पा पूर्ण होतो. आणि दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिसरा टप्पा जो आहे तो मुद्रा अभिनिर्णयाच्या ऍडज्युडिकेशनच्या आदेशानंतर संबंधित दस्त जो आहे तो दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणीसाठी जातो. त्यामध्ये आपण जसे इतर आपले करारनामे दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात जाऊन नोंद करता तसे संबंधित नोंदी त्या दस्ताची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात होते. हा तिसरा टप्पा झाला. आणि चौथा टप्पा आहे की आपल्या संस्थेचं नाव त्या प्रॉपर्टी कार्डवरती लागणे. ते आपल्या लँड रेकॉर्ड जे अधिकारी असतात, नगर भूमापन अधिकारी असतात किंवा ग्रामीण भागात म्हणलं आपण तर मंडल अधिकारी किंवा तलाठी असतात जे सातबारावरती नोंद घेतात, किंवा शहरी भागामध्ये नगर भूमापन अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन आपण आपल्या त्या प्रॉपर्टी कार्डला संस्थेचे नाव लावून घेतो. तर या 4 टप्प्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये लँडचं जे टायटल आहे, मालकी हक्क आहे तो संस्थेच्या नावे होतो. आता हे संस्था आपण ज्यावेळेला जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये अर्ज करतो त्याचे फायदे म्हणजे या मानवी अभिहस्तांतरणाचे फायदे एक आहे की आपले जे हक्क आहे ते आपल्याला मिळतात. जी आपली अडवणूक झालेली असते, मालक असतील जमिनीचे किंवा विकासक असेल यांच्याकडून आपली जी अडवणूक झालेली आहे, आपल्याला लाभापासून किंवा आपल्या हक्कापासून वंचित ठेवलाय, ते हक्क आपल्याला मिळतात. दुसरं आता मगाशी दरेकर साहेबांनी सांगितलं तसं आपल्या संस्थेचा आपल्याला स्वयंपूर्ण विकास करायचा असेल, पुनर्विकास करायचा असेल तर त्यामध्ये संस्थेमध्ये आपल्याला काही अजून सदनिका बांधू शकणार असाल तर त्या बांधू शकतो. संपूर्ण जमिनीची मालकी आपल्या संस्थेची होते, त्याचं टायटल प्रॉपर्टी कार्डवरती आपल्या नावे होऊन जातं. संस्था आपल्या सदरच्या प्रॉपर्टी आहे ते तारण ठेवून आपण पुनर्विकास करणे किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट साठी जाऊन त्याचं निधी लागणारा तो उभारू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्थेमध्ये भविष्यात निर्माण होणारे FSI आणि TDR याचा लाभ
संस्थेला घेता येतो. ह्या आपल्या डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया पार पाडल्यानंतर जे होणारे फायदे आहेत, म्हणजे आपल्याला नुसतंच बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेतला म्हणजे मालकी मिळते असं होणार नाही, तर त्या इमारतीची पण मालकी, त्यासोबत असणाऱ्या अम्युनिटीची मालकी आणि त्या इमारतीच्या खाली त्या प्लॉटवरती जी मंजूर जागा आहे त्याची मालकी संस्थेच्या नावे होत असते. तर हे 4 टप्पे असतील, याचा फायदा असेल. आता ऍक्च्युअली ऍप्लिकेशन कसं करायचं त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. मला माहित आहे की मी ज्या वेळेला या डीम कन्व्हेन्सच्या विषयावरती बोलत असतो, तर बहुतेक लोकांचं माझ्याकडून माहिती घेण्यापेक्षा त्यांच्या ज्या शंका असतात त्यांची जर उत्तर दिली तर त्या शंकांचं निरसन होतं. काही लोकांना थोडीफार माहिती असते, काहींना संपूर्ण माहिती असते, काहींना काही प्रश्न उपस्थित झाल्यामुळे त्यांचं प्रपोजल आपल्याकडे दाखल झालेलं नसतं. अशा सगळ्या बाबींचा आपण उहापोह प्रश्नोत्तराचा जो सेशन असेल त्या काळामध्ये करणार आहोत. तर आता याच्यामध्ये पहिली तयारी काय असते डीम कन्व्हेन्सच्या बाबतीमध्ये, आपली संस्था नोंदणी झाल्यापासून त्याला 4 महिने होणं अपेक्षित आहे. बहुतेक संस्था ह्या जुन्या संस्था आहेत. काही संस्था तर 1960च्या आसपासच्या आहेत. त्यावेळेला मोफा कायदा पण, ज्या कायद्याने आपण आता मानवी हस्तांतरणाची प्रक्रिया करतो, तो पण नव्हता. अशा काळातल्या काही संस्था आहेत. काही पुनर्विकसित संस्था आहेत, काही बायफर्गेट झालेल्या संस्था आहेत. तर पहिली गोष्ट जी आहे की आपण आपले जे विकसक होते त्यावेळेला, डेव्हलपर होते किंवा लँड ओनर्स होते, त्यांना आपण नोटीस द्यायचं आहे. बऱ्याच वेळेला लँड ओनरनीच प्रॉपर्टी डेव्हलप केलेली असते, त्यामुळे लँड ओनर आणि डेव्हलपर दोन्ही एकाच भूमिकेमध्ये असतात. अशा लोकांना आपण एक पत्र द्यायचं की आमच्या संस्थेचा पुनर्विकास हा आमच्या संस्थेत कन्व्हेन्स आपण करून द्यावा. हे दिल्यानंतर आपण वाट पाहायची. त्यांनी जर तुम्हाला रिस्पॉन्स नसेल दिला, बहुतेक संस्थांनी मागच्या कालावधीमध्ये, मागच्या 10-15 वर्षामध्ये मानवी हस्तांतरणाची प्रक्रिया किंवा त्याचे सर्टिफिकेट देणे, त्या जागा त्या संस्थांच्या नावे होणे, ही प्रक्रिया जी आहे ती जवळजवळ गेले 10 वर्षापासून चालू आहे. 2010 पासून आज तागायत जवळजवळ एक 14 ते 15 हजार संस्थांचं मानवी हस्तांतरण झालेलं आहे. आणि आपल्याला जसं सांगितलं तसं अजून मुंबई सारख्या ठिकाणी किंवा राज्यामध्ये अजून एक 40 ते 45 हजार संस्थांचं मानवी हस्तांतरण किंवा हस्तांतरण हे आवश्यक आहे. म्हाडाच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याला हा कायदा लागू नाही. पण ज्या म्हाडा व्यतिरिक्त ज्या सोसायटी आहेत, सिडकोला वेगळा आहे. सिडको मध्ये पण मानवी हस्तांतरणाची प्रक्रिया जी आहे ते सिडकोचे जॉईंट ट्रस्टर यांच्याकडून होते. म्हाडाची जे आहे त्यांना लागू नाही. म्हाडाच्या प्रॉपर्टी त्या तिकडून त्यांच्या अधिकारातून कन्वे केले जातात. त्यामुळे आपलं काम आहे की पहिल्यांदा जो आपला विकसक आहे त्याला पत्र द्यायचं आणि हस्तांतरण करून देण्याची विनंती करायची. त्यांनी नाही दिल्यानंतर आपण एक लीगल नोटीस त्याला द्यायची आहे आणि त्याची प्रत पण जमीन मालकाला द्यायची आहे. कारण प्रॉपर्टी विकसित केल्यानंतर मात्र जे डेव्हलपरवरती जबाबदारी आहे की ते जे लँड आहे आणि बिल्डिंग जी आहे ती कन्वे संस्थेच्या नावे करायची. ते करून मग आपण जर नोटीस दिली त्याची नोटीसची प्रत आपल्या ऍप्लिकेशन सोबत लागते. ऍप्लिकेशन करताना माझी सगळ्यांना विनंती आहे की माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या ऑफिसमध्ये के ईस्ट, के वेस्ट, एच ईस्ट, एच वेस्ट या 4ही वॉर्डमध्ये ऍप्लिकेशन लागण्यासाठी जेवढा एक ब्लँक सेट असेल त्याची माहिती माझ्या सगळ्या ऑफिसमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे एक हेल्प डेस्क पण तयार केलेला आहे. त्या हेल्प डेस्क मध्ये आपण जाऊन या डीम कन्व्हेन्सची माहिती, त्याच्यासाठी लागणारी अर्ज कसा करायचा, कोणते डॉक्युमेंट लागलेले असतील याबाबतची मदत पण तिथला आमचे अधिकारी आणि तिथले कर्मचारी आपल्याला करतील. हे 5 ठिकाणी ही फॅसिलिटी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. शिवाय सगळ्यात महत्वाचं मध्ये यामध्ये हाऊसिंग फेडरेशन, मुंबई हाऊसिंग फेडरेशनने पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये पण या पद्धतीचे सेट्स आणि माहिती उपलब्ध आहे. आमचे जे हे आहेत गोसावी साहेब, त्यांना पण याबाबतची चांगल्या पद्धतीची माहिती आहे. त्याची पण आपण मदत घ्यावी आणि आपण ऍप्लिकेशन करायचं. आता ऍप्लिकेशन करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी जास्ती लागतात याचा आपण चर्चा करू. त्यामध्ये पहिला असतो की एक जो नमुना दिलेला आहे मोफा ऍक्ट मध्ये, नमुना 7, त्या 7 मध्ये आपल्याला अर्ज करणं अपेक्षित आहे. साधा 1-1.5 पानाचाच तो नमुना आहे. तो नमुन्यामध्ये आपण अर्ज करायचा, त्याला 2000 रुपयाचं पोस्टेज स्टॅम्प लावायचा आहे. त्यानंतर कोणती कागदपत्र सोबत लागतील, तर पहिलं आहे आपल्या संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र लावायचं आहे. नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत जी आहे ती त्याला लावायची आहे.
त्यानंतर नोंद हे मानवी अभिहस्तांतरणाचा अर्ज करण्यासंदर्भात केलेल्या ठरावाची प्रत. आपल्याला अर्ज करण्यापूर्वी आपल्या संचालक मंडळामध्ये आणि जनरल बॉडीमध्ये आपण एक हे घ्यायचं ठराव घ्यायचा आहे की आता आपण इतके दिवस विकसकाला हे केलं होतं, विनंती केली होती, आपण त्याला लिगल नोटीस पण पाठवली होती, पण त्याच्यामध्ये विकसकाचं सहकार्य काही दिसून आलं नाही. त्यामुळे आता डीम कन्व्हेन्स साठी आपल्या संस्थेने पुढाकार घ्यावा आणि त्या संदर्भात त्याचे जे हक्क आहेत ते संचालक मंडळाला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या काही संचालकांना देण्याबाबतचं जे ठराव केला असेल त्याची प्रत या ऍप्लिकेशन सोबत लागते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते मालमत्ता पत्रक जे आहे ते नजीकच्या काळातलं म्हणजे 3 महिन्यापूर्वीचं जे मालमत्ता पत्रक आहे त्याची प्रत जोडली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला असं होतं मालमत्ता पत्रकाच्या बाबतीमध्ये की एकाच ह्याच्यावरती प्रॉपर्टीवरती बऱ्याच वेळेला 2 किंवा 4, 5 संस्था म्हणजे मल्टिपल संस्था पण असतात. तर त्याची बाबतची माहिती आपण द्यावी किंवा एक जो लेआउट असतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कार्ड असतात, म्हणजे त्याचे पोट हिस्से असतात, पोट हिस्से असतात. त्या सगळ्या जेवढे पण त्याच्यामध्ये मालमत्ता पत्रक आहेत त्या मालमत्ता पत्रकाची 3 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे रिसेंट जे असेल ती एक कॉपी त्यामध्ये जोडली पाहिजे. त्यानंतर आपल्या संस्थेमध्ये जे पण सदनिका धारक आहेत किंवा जे सभासद आहेत ज्यांनी सदरची प्रॉपर्टी किंवा फ्लॅट्स असतील त्या सदनिका संबंधित डेव्हलपर्स कडून विकत घेतलेल्या आहेत त्यांच्या सगळ्यांची यादी किंवा सभासदांची यादी त्यासोबत लागते. त्यानंतर आपण जी कायदेशीर नोटीस दिलेली आहे त्या कायदेशीर नोटिशीची प्रत ती पण या अर्जासोबत द्यायची आहे. आता ही कागदपत्र मी जी आता सांगितली ती संस्थेमध्ये पूर्णतः उपलब्ध असतात. म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र आहे, तुमचा ठराव पण उपलब्ध आहे, त्यानंतर मालमत्ता पत्रकाची जी कॉपी आहे ती पण आहे, सभासदांची यादी आहे आणि आपण जी नोटीस दिली आहे ती आहे. आता याच्यानंतर 3 महत्वाचे कागदपत्र लागतात ते म्हणजे भगवटा प्रमाणपत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे जे डेव्हलपमेंट अथॉरिटी असेल मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून दिलेलं असतं ते डेव्हलपमेंट ते भोगवट प्रमाणपत्र ऑक्युपेशन सर्टिफिकेट जे आहे ते यामध्ये आवश्यक आहे. आपल्याकडे जर काम चालू करण्याचं म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट दिलं असेल सीसी आणि ओसी, आपण सीसी ओसी म्हणतो याला, सीसी म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट, ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे ओसी. तर सीसी जर दिलं असेल, सीसी आपल्याकडे असेल ते पण त्यामध्ये जोडा, त्याच्यामध्ये पण परमिशन दिलेली असते बांधकामाला आणि ऍक्च्युली भोगवटा प्रमाणपत्रामध्ये किती मजल्याची इमारत झाली, किती त्याला आपण वापरास मंजुरी दिली, कमर्शियल दिली का रेसिडेन्शियल दिली, ह्या सगळ्या बाबी त्यामध्ये इत्थंभूत माहिती असतात आणि तो ऍक्च्युली आपल्या जमीन हस्तांतरण करण्यासाठीचा एक महत्वाचा डॉक्युमेंट असतो. बऱ्याच संस्थांनी किंवा बऱ्याच डेव्हलपर्सनी प्रकल्प अर्ध्यामध्ये सोडून दिलेला असतात, त्यांच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र घेतलेलं नसतं किंवा एखाद्या संस्थेने रिवाइज प्लॅन दिलेला असतो, पहिलं त्यांचं 5च मजल्याचं किंवा पार्शियल भोगवटा प्रमाणपत्र असतं, नंतर 2 मजल्याला मंजुरी झालेली असते आणि नंतर ते भोगवट प्रमाणपत्र दिलं नसतं. अशा काळामध्ये मात्र आपण जे भोगवट प्रमाणपत्र आहे ते आणि आपल्याला मंजूर दिलेल्या प्लॅनची कॉपी असते ती आपण जोडायची आहे. प्लॅनची कॉपी पण तेवढीच महत्वाची आहे. त्याच्यामध्ये तिथले लँडचे स्पेसिफिकेशन्स असतात, मोकळ्या जागा असतात, नंतर कॉमन मैदान असतात, काही रिझर्वेशन असतात, ह्याची सगळी इत्थंभूत माहिती त्या मंजुरी आराखड्यामध्ये किंवा प्लॅन मध्ये दिलेली असते. तो प्लॅन पण जो आहे तो अंतिमचा असावा. म्हणजे काहीच वेळेला संस्था आपण जर फ्लॅट घेतलेला असेल 1980च्या वगैरे काळामध्ये तर त्यावेळेला एखाद्या प्लॅन मध्ये परत नंतर 2000च्या नंतर किंवा भविष्यामध्ये त्यात बदल झालेला असतो आणि रिवाइज प्लॅनची कॉपी मात्र आपल्या ताब्यात असली पाहिजे. आपण त्या म्युनिसिपल अथॉरिटीकडून रिवाइज प्लॅनची कॉपी घेऊन आपल्या ऍप्लिकेशन सोबत जोडायची. भोगवटा प्रमाणपत्र जर नसेल तर मात्र आपण संस्थेच्या संचालक मंडळाने परिशिष्ट 5 मध्ये एक नमुना दिलेला आहे, त्याच्यामध्ये स्वघोषणापत्र द्यायचं आहे आणि त्याच्या ज्या जबाबदाऱ्या असतील सगळ्या त्या बिल्डरच्या आणि त्यांची दायित्व आणि त्याचे जे जबाबदाऱ्या आहेत ते आपण स्वीकारण्यास तयार आहोत असे एक घोषणापत्र ऍप्लिकेशन सोबत द्यायचं आहे. जर फक्त भोगवट प्रमाणपत्र नसेल त्याच बाबतीत आपण घोषणापत्र द्यायचंय. भोगवट प्रमाणपत्र असेल तर आपल्याला ते द्यायची घोषणापत्र द्यायची आवश्यकता नाहीये. आणि एक आपलं प्रतिज्ञापत्र लागतं की
साहेब तुमचा आहे म्यूट ती आवाज हे म्यूट झाला होता. हॅलो. हा आता येते. येस येस. तर तो तर आपल्याकडे अजून एक आहे की आपलं सेल्फ ऍफिडेव्हिट द्यायचं आहे की आम्ही दाखल केलेली कागदपत्र जी आहेत ती खरी आहेत आणि त्याबद्दलच एक सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे. त्यामध्ये मानवी हस्तांतरणानंतर तो आपला सदरचा अर्ज जो आहे तो जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये दाखल करायचा आहे. आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल करता येईल. ऑनलाईन साठी शासनानं याच आठवड्यामध्ये जे काय असेल ती जी मागं आपल्यासाठी लिंक होती https://mahasahkar.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती आपल्याला ह्या प्रपोजलची नोंदणी करता येते. नोंदणी करण्यापूर्वी आपल्याला हे संस्था जी आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर मधून व्हॅलिडेट करावी लागते आणि व्हॅलिडेट करून ती किरकोळ बाब आहे. आमच्या सर्व ऑफिसर्सना आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत. तर आपली संस्था लगेच ते व्हॅलिडेट करून दाखवतात आणि आपण ऑनलाईन पण अर्ज दाखल करू शकता. त्यामुळे अर्ज आपल्याला दाखल करता येतो. अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाची आपण छाननी करतो की ते प्लॅन प्रमाणे तो एरियाचे सगळे प्रॉपर्टी कार्ड दिलेले आहेत का, ओसी आहे का, सीसी आहे का, सगळ्या लोकांना जेवढे लोक आहेत म्हणजे बिल्डर आणि लँडलॉर्ड यांच्यामध्ये झालेल्या साहेब म्यूट झाले साहेब. हॅलो. डेव्हलपरने तुम्हाला ज्यावेळेला हे केलेलं असतं, डेव्हलपरने तुमच्याशी करार केलेला असताना त्या करारामध्ये जेवढे पार्टी असेल त्यांमध्ये उल्लेख असतो कोणाकडून त्यांनी प्रॉपर्टी घेतलेली आहे, कोण कोण त्याच्यामध्ये आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की जे लँडलॉर्ड आहेत ते एका पार्टीशी डेव्हलपमेंट अग्रीमेंट करतात, ती पार्टी नंतर सबसिक्वेंटली दुसऱ्या पार्टीशी डेव्हलपमेंट अग्री करते किंवा तिसरे बिल्डर्स त्यामध्ये येतात. ह्या सगळ्यांची नावं जेवढ्या लोकांनी त्या इमारतीच्या उभारणीमध्ये आणि डेव्हलपमेंट मध्ये भाग घेतला अशा लोकांची यादी त्याच्यामध्ये आहे का, कारण त्यांना आपल्याला सुनावणीसाठी बोलावं लागतं. त्यानंतर हे कागदपत्र आल्यानंतर नोटीस काढली जाते. त्याची एक नोंदवही असते जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये, नोटीस काढली जाते. शिवाय या नोटीसची जाहीर प्रसिद्धी जी आहे ती पण स्थानिक वृत्तपत्रामध्ये दिली जाते. या सर्व नोटीस दिल्यानंतर त्यांना सुनावणीची संधी दिली जाते आणि सुनावणीची संधी दिल्यानंतर 2-3 सुनावणीमध्ये जेवढे पण अपोनंट असतील, रिस्पॉन्डंट असतील, जबाबदार असतील, त्यांचं म्हणणं, संस्थेचं म्हणणं ऐकून हे मानवी अभिहस्तांतरणाचं प्रमाणपत्र आणि आदेश पारित केला जातो. हा आदेश मिळाल्यानंतर आपल्यासाठी खूप मोठे आपण हे आहे की आपण मोठा एक स्पेस पूर्ण केल्याचा घटना असते. नंतर आपण ऍडज्युडिकेशन साठी हा आदेश घेऊन जातो. त्यानुसार संस्थेमध्ये पूर्वी किती स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, किती एरियर्स आहे, डिफॉल्ट किती आहे किंवा काय शिल्लक भरायची आहे याचं ऍडज्युडिकेशन जे आहे ते स्टॅम्प कलेक्टर मॅडमच्या आहेत इथे किंवा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून केलं जातं. कमी असलेली मुद्रांक शुल्क भरण्यासाठी आपल्याला सांगण्यात येतं किंवा बहुतेक ठिकाणी आता जर प्रॉपर्टी 1985-95 नंतरच्या असतील तर मात्र मुद्रांक शुल्काचा प्रॉब्लेम काही येत नाही. मात्र प्रॉपर्टी जर जुनी असतील तर त्या ठिकाणी साधारणतः 85 ते 90 किंवा 80 ते 85 कालावधील काय प्रॉपर्टीज असतील तर त्याच्यामध्ये काही मुद्रांक शुल्क बाबत त्रुटी निघतात. ते आपण वेळेत पूर्ण केलं तर ऍडज्युडिकेशन होतं. ऍडज्युडिकेशनची ती प्रत जी आहे ती प्रत काढल्यानंतर आपला दस्त, जसा आपण फ्लॅट घेतलेला आहे तसा दस्त तयार करतो. त्या दस्तावरती माझ्या ऑफिस मधून एकतर्फा मानवी हस्तांतरण म्हणून माझ्या स्वाक्षरीने तो दस्त आहे तो नोंदणी अधिकाऱ्याकडे जातो. तिथं त्याची नोंदणी होते आणि नोंदणी झाल्यानंतर त्याची इंडेक्स मध्ये नोंद होते आणि ती सदरची नोंद आहे ती भूमापन अधिकाऱ्याकडे प्रॉपर्टी कार्ड मध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी जाते. ह्या 4 कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर आपल्या नावावरती, संस्थेच्या नावावरती आपल्या जमिनीची आणि संपूर्ण इमारतीची मालकी होते. त्याचे असणारे फायदे असतील ते संपूर्ण आपल्या नावे होत असतात. अशी ही एक प्रक्रिया आहे. मी केवळ आपणास
जास्तीची माहिती व्हावी म्हणून एवढे थोडस विस्तृतपणे आपल्याला सांगितलेले आहे. याच्यामध्ये काही बाबतीमध्ये आपल्याला काही अडचण आल्या तर माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझे जे 4 वार्ड ऑफिसर आहेत त्या ऑफिसमध्ये हेल्प डेस्क मध्ये आपण येऊ शकता. त्यांना तिथं आपण विचारणा करू शकता. माझ्या ऑफिसमध्ये तर कोणत्याही व्यक्तीस आपण विचारलं तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळेल आणि आपण जास्तीत जास्त ऍप्लिकेशन करून आपला जो कायदेशीर हक्क आहे तो आपल्याला मिळवून घ्यावा आणि आपल्या संस्थेचं जे अभ्यास तंत्र आहे जमिनीचं आणि जागेचं ते मात्र आपल्या नावे संस्थेच्या नावे करून घ्यावं अशी मी सगळ्यांना या मोहिमेच्या अनुषंगाने आवाहन करू इच्छितो. धन्यवाद जेबले साहेब. साहेब एक रिक्वेस्ट आहे, तुमचे ऑफिसचा जे ॲड्रेस, ईमेल आय डी असेल की मोबाईल नंबर असेल की काय डिटेल देऊ शकताल आपण? याच्यात लोक विचारतात की जर आपल्याला भेटलं तर चांगलं होईल साहेब. हा, माझं जिल्हा उपनिबंधक मुंबई 3 साठीच ऑफिस आहे. एच ईस्ट, एच वेस्ट, के ईस्ट, के वेस्ट हे 4 वार्ड मध्ये जेवढ्या पण संस्था आहे त्या सगळ्या संस्थांसाठी एक कॉम्पिटंट अथॉरिटी आहे ते डिक्लेअर केलेलं आहे मोफा ऍक्ट मध्ये. ते माझं ऑफिस आहे. माझं ऑफिस महाडाच्या बिल्डिंग मध्ये आहे. सिग्नलला कलानगर सिग्नलला म्हाडाची बिल्डिंग आहे. तिथं म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला रूम नंबर 69 मध्ये माझं ऑफिस आहे. माझ्या शेजारीच के वेस्टचं पण ऑफिस आहे. त्याच बिल्डिंग मध्ये त्याच माझ्या ऑफिस मध्ये बाजूलाच आहे. त्यानंतर एच ईस्टचं ऑफिस जे आहे ते दादरला आहे. त्याचं मी हे ऍड्रेस जो आहे तो हाऊसिंग फेडरेशनच्या याच्याकडे शेअर करतो. तिथून आपण घेता येईल. आणि एच ईस्टचं जे ऑफिस एच वेस्टचं ऑफिस आहे ते पण बांद्रा रेल्वे स्टेशनला तिथंच आहे, लागूनच आहे. के ईस्टचं ऑफिस आहे ते वडाळा ट्रक टर्मिनलला आहे. त्याचे पण ऍड्रेस मी देतो. हे माझ्याकडचे 4 ऑफिस आहेत. एच ईस्ट, एच वेस्ट, के ईस्ट आणि के वेस्ट. साहेब काय ईमेल आय डी असेल तुमचं ते जर मी संपर्क शेअर करतो. आता इथं टाईप करून आपल्याला पाठवण्यापेक्षा मी शेअर करतो. ओके साहेब, ओके ओके, ठीक आहे. धन्यवाद साहेब. आता मी रिक्वेस्ट करतो आमचे सेक्रेटरी साहेब ॲडव्होकेट DS वडेर यांना आम्हाला मार्गदर्शन करावे यासाठी. वडेर साहेब. वडील साहेब म्यूट आहेत. नाही आले. हा, सर्वांना नमस्कार. आपल्या या हाऊसिंगच्या चळवळीमधले प्रणेते एक प्रेरणास्थान माननीय आमदार प्रवीण भाऊजी दरेकर साहेब, शिवाजीराव नलवडे साहेब, सिद्धार्थी कांबळे आणि आमचे चेअरमन साहेब प्रकाशजी दरेकर यांनी हे फेडरेशनच्या वतीनं जे काय वेबिनारची मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे ते खरोखरच सगळ्यांना मार्गदर्शन व्हावं, त्याच्यामध्ये एक जागृती व्हावी या प्रकारे यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये या विभागाचे जे DDR 3च्या बद्दलचे आज आपण वेबिनार मीटिंग घेतलेली आहे. अँड दॅट मीटिंग इज कंडक्टेड बाय आवर रिस्पेक्टेड जेबले साहेब. ही इज द DDR 3 and he is the competent authority for in this respect of deemed conveyance proposals. तर हे सगळं आपण जेबले साहेबांनी इतकं सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर यामुळं हे काय फार अवघड आहे अशातला भाग नाही. त्याच्यातच कमिशनर साहेबांनी जे सर्क्युलर काढलं 17 डिसेंबर 2019 तर त्याच्यामुळे एक मोठी अशी चळवळ उभा राहिली, एक मोठी जागृती निर्माण झालेली आहे. आणि या जागृतीमुळे प्रत्येक संस्थेला असं वाटतं की आमचं डीम कन्व्हेन्स करायला पाहिजे, आम्हाला माहिती मिळायला पाहिजे. तर या बाबतीत आमच्या फेडरेशनच्या वतीनं आम्ही काही सेमिनार्स घेत असतो प्रत्येक वेळी. त्यावेळेस सुद्धा याची माहिती दिली जाते. डीम कन्व्हेन्सच्या बद्दलची आमच्या हाऊसिंग टाइम्स मध्ये त्याची बराच असा प्रचार आणि प्रसारित केला जातो. आणि आमचे संचालक मंडळ सुद्धा याच्यामध्ये भरपूर असं इंटरेस्ट घेऊन कामकाज करत असतात. आणि हे खरं बघायला गेलं तर आमच्या फेडरेशनचं कामकाज आहे, आमचं कर्तव्य आहे की हे कामकाजामध्ये पुढाकार घेऊन पुढे जाणं, सगळ्या संस्थेला मार्गदर्शन करणं, त्यांना अनेक प्रकारचे माहिती देणं, ह्या सगळ्याच्या बाबतीत आम्ही पुढाकार घेतलेला असतो. आणि हे मला सांगायला अभिमान वाटतो की आमचे जे काही टीम वर्क आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे आम्ही काम करत असतो. परंतु हे आम्ही टीमवर्क जरी असलो तर आम्ही NGO आहोत, आम्ही अथॉरिटी नाहीये. तर अथॉरिटी म्हणून मुंबईमध्ये DDR 1, 2, 3, 4 हे जे मुंबईचे 4 DDR आहेत ते देखील सक्षमपणे कामकाज करत असतात. त्यांच्याही ऑफिसमध्ये दररोज 10, 15, 20 असे हिअरिंग घेतले जातात, मार्गदर्शन केलं जातं. हा खरं बघायला तर कायदा
1963चा कायदा आहे आणि 1963चा कायदा असून सुद्धा जवळजवळ 38 ते 40 वर्ष ह्याच्यामध्ये दिरंगाई झालेली आहे. दिरंगाई होण्याचं कारण असं आहे, की हा कायदा जे फ्लॅट पर्चेसर आहेत त्यांना खरंच माहीत पडत नाही सुरुवातीला, की आपण कोणत्या कायद्याखाली हे अग्रीमेंट्स करून घेतो. आणि त्याच्यामुळे त्यांना थोडंसं अज्ञान म्हणा किंवा माहिती नसल्यामुळे म्हणा, जे काही अग्रीमेंट पुढे येईल त्याच्यावरती सही करून देणं. खरं बघायला तर कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत, मोफा ॲक्टच्या ज्या कायद्या आहेत, त्याच्यामध्ये कायद्यांमध्ये फक्त 18 सेक्शन आहेत आणि 13 रूल्स आहेत. हे 18 सेक्शन आणि 13 रूल्स एवढे स्ट्रॉंग आहेत, की जेणेकरून कोणत्याही संस्थेला अभ्यासक्रम मिळालाच पाहिजे अशा प्रकारचा तो कायदा आहे. परंतु त्याची कार्यवाही म्हणा, त्याचं एक्झिक्युशन म्हणा, अंमलबजावणी झालेली नाहीये. तर याच्यामध्ये फेडरेशन याच्या अगोदरच्या म्हणजे 2007च्या अगोदर 25-30 वर्षापासून याच्यामध्ये फार मोठा असा सहभाग घेऊन हाऊसमध्ये हाऊसमध्ये हे प्रपोजल मांडणं, सेंट्रल गव्हर्नमेंटने मधून हा कायदा मंजूर करून घेणं यामध्ये फेडरेशन फार मोठी भूमिका बजावलेली आहे. म्हणून हा जो मोफा ॲक्टचा कायदा आहे 63चा कायदा आहे. आणि आता डीम कन्व्हेन्सचा कायदा जो मंजूर झाला तर 2007ला आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मंजूर केला आणि 2008ला ते प्रेसिडेंटच्या सहीने कायदा मंजूर झाला आणि ह्याचे नियम झाले 2010 साली. त्यामुळं याच्यामध्ये बराच कालावधी गेलेला आहे, की जेणेकरून लोकांना याची कल्पना आलेली नाहीये. हे काय काय म्हणजे हा डीम कन्व्हेन्स म्हणजे काय आहे? कन्व्हेन्स म्हणजे काय आहे? खरं बघायला गेलं तर हा एक लोकांचा अधिकाराचा भाग आहे. या लोकांच्या अधिकारामध्ये बिल्डर्स म्हणा, ओनर्स म्हणा, ह्यांचा हा फार मोठा हस्तक्षेप असतो आणि अग्रीमेंट करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारची अंडरटेकिंग लिहून घेतात. अनेक प्रकारचे क्लॉजेस त्याच्यामध्ये घालत असतात, की जे क्लॉजेस या मोफा ॲक्टमध्ये त्याची तरतूद नाहीये किंवा ते घालता येणार नाहीत म्हणून. झेवले साहेबांनी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे आणि हे सगळी माहिती जरी असली, तर मला असं या प्रत्येक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे, विनंती करायची आहे. आम्ही आमच्या फेडरेशनच्या सेल काउंटरमध्ये किंवा सगळ्या बाबीमध्ये आम्ही हे फॉर्म्स विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जी माहिती असते ती आपल्याला मुंबई हाऊसिंग फेडरेशनचं जे ईमेल आहे, housingfederation@gmail. या ह्याच्यावरती आपण आपली माहिती म्हणजे कमीत कमी आपण आपला चेअरमन सेक्रेटरीचा नंबर, ईमेल ॲड्रेस जर दिला, तर त्याच्यावरती आम्ही हे 2-4 प्रकारचे जे माहिती पत्रकं तयार केलेली आहेत. तर हे माहिती पत्रक आपल्याला आपल्या ईमेलवरती येऊ शकेल, की जेणेकरून कोणत्या प्रकारची आपल्याला कागदपत्राची जुळणी करावी लागते. फरक काय गेला तर कमिश साहेबांनी हा 15 दिवसाचा जो अवधी दिलेला आहे, तो फार कमी आहे. कायदा मंजूर झालेला आहे 2007ला, 2008ला मंजूर झालेला आहे. हा असाच कायदा कायमचा राहणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये काय झालंय, कमिश साहेबांनी ही एक चांगली अशी एक अ, उचल म्हणा, चांगली अशा प्रकारची एक योजना आहे, हे लोकांच्या नजरेला आणण्यासाठी हे सर्क्युलर काढलेलं आहे 17 डिसेंबरचं. त्याच्यामुळे फार मोठी अशी जागरूकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे मला कमिशनर साहेबांचं अभिनंदन करावं लागतं, की अशा प्रकारचं जे आपण सर्क्युलर काढलं, ह्या सर्क्युलर काढल्यामुळे फार मोठी अशी एक जागरूकता निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे हे बरेच लोकं आता पुढे येऊ लागलेत आणि हा कायदा इतका चांगला आहे, तुमच्या हिताचा आहे आणि जोपर्यंत हा या कायद्याप्रमाणे म्हणा किंवा कसं असतं, की आता जेवले साहेबांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सहसा हे बिल्डर लोक आहेत ना, हे कधी पुढे येऊन तुमच्या नावाने कन्व्हेन्स किंवा अभ्यासन करत नाहीयेत. परंतु आपल्या अग्रीमेंटमध्ये हे अशी तरतूद आहे, जुन्या अग्रीमेंटमध्ये किंवा कधीच्या पण अग्रीमेंट 1963च्या नंतर जे अग्रीमेंट झालेले आहेत, तशा एक प्रकरणाची एक त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे, की त्यावेळी बरेच लोकं हे स्पेसिफिक ॲक्ट प्रमाणे हे हायकोर्टमध्ये किंवा सिटी सिव्हिलमध्ये किंवा सिव्हिल कोर्टामध्ये जात होते. सिटी सिव्हिलमध्ये जाऊन हायकोर्टची जरी डिक्री मिळाली, तरी देखील आपणाला ती डिक्री एक्झिक्यूट करण्यासाठी पुन्हा मालक आणि बिल्डरकडे किंवा प्रमोटरकडे जावं लागत असेल किंवा आता 20, 25 किंवा 40 वर्षापूर्वी जर एखादी बिल्डिंग बांधली असेल, तर त्याच्यात असा प्रश्न निर्माण होतो, ते बिल्डर आता आहेत कुठे? ट्रेस आउट मिळत नाही, ते सापडत नाहीत, त्यांचा पत्ता मिळत नाहीत. एखादा दुसरा वारलेला असतो, त्यांचे वारस सापडत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये असा प्रश्न निर्माण होतो, की ही डिक्री एक्झिक्यूट झालेली कोण एक्झिक्यूट करणार? मग त्याच्या वतीनं कोण एक्झिक्यूट करणार? याच्यासाठी हा कायदा आहे, की जेणेकरून आपले जे DDR 1, 2, 3, 4 आहेत, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये DDR जे आहेत, जिथे हा मोफा खाली जे बिल्डिंग बांधले गेलेत, ते DDR आता या मालकाच्या वतीनं आणि बिल्डरच्या वतीनं समीक्ष सह्या करतात आणि तो डॉक्युमेंट जे रजिस्टर होतं, ते डॉक्युमेंट रजिस्टर झालेलं इट इज अ डॉक्युमेंट अंडर मोफा ॲक्ट. इट इज रजिस्टर्ड. त्या रजिस्टर झालेल्या डॉक्युमेंट प्रमाणे
आपणाला आपला हक्क मिळतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जे प्रोसिजर काम आहे स्टॅम्प ड्युटीचं आणि त्याच्यानंतर जे PR कार्ड मिळवण्याचं काम आहे, या मोफा ऍक्ट प्रमाणे किंवा हा जो कायदा आहे, हा कायदा जो आहे ह्याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर 4 आपले गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे 4 विभागलेले आहेत. एक तर हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा जमिनी हा म्हणलं तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट, बिल्डिंगचं बांधकाम म्हणलं की BMC बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला हे जे डीम कन्व्हेन्सचा जो सर्टिफिकेट द्यायची जी तरतूद आहे, जे तरतूद हे सेक्शन 5A प्रमाणे तरतुदीमध्ये त्यांना आता ह्या नवीन कायद्याप्रमाणे दिली गेलेली आहे. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्याला हे पूर्ण पॉवर आहेत की याच्यामध्ये सर्टिफिकेट देण्याची पॉवर आहे. सर्टिफिकेट देणं म्हणजे काय, की या सर्टिफिकेटमध्ये या संस्थेला किती प्लॉट दिला पाहिजे, एंटायटलमेंट ऑफ प्लॉट, त्या प्लॉटचा किती हक्क या प्लॉटला मिळतो, हे त्या सर्टिफिकेटमध्ये दिलं गेलं जातं. आणि सर्टिफिकेट दिलं असलं तर हे सर्टिफिकेटचा प्लॉटची एरिया दिलेली आहे. सर्टिफिकेटमध्ये ज्या सेक्शन 3 आहेत, 4 आहेत, 7 आहे, सेक्शन 10 आहे. सेक्शन 10 म्हणजे 51% लोक आल्यानंतर, आता अलीकडच्या काळामध्ये 51% ची तरतूद आहे. पूर्वीच्या काळामध्ये 60% लोकांनी जर त्यांचे अग्रीमेंट रजिस्टर केले असतील, तर त्यांना त्यांचं सोसायटी रजिस्टर करून देण्याचे बंधन, कायदेशीर बंधन, स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स त्या कायद्यात केली आहे. पण बिल्डर असे लोक करत नाहीयेत. ते त्यांच्या मनमानीप्रमाणे कामकाज करत असतात. त्यांना पुढच्या काही अनेक गोष्टी त्या FSI वाढणार असतो आणि काही स्टोरीज बांधायचे असतात. त्यामुळे हे सहसा हे कन्व्हिन्स करण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि आपणही अज्ञान नसतो. आपण पण त्याच्यामध्ये थोडं अज्ञानी असतो आणि चालतंय. फ्लॅट घेतलाय, फ्लॅटमध्ये आपण राहतो आणि फ्लॅटची आपण युटिलाइज करतो. आपण आपली जनरेशन निघून गेली, दुसरी मुले येतात. पण जमीनच जर तुमच्या नावाने नसेल, तर हे काय पुढे होणार? ह्याचा आपण सहसा बऱ्याच ठिकाणी विचार केलेला नाहीये. म्हणून फेडरेशननं फार मोठी अशी भूमिका बजावून हा मोफा ऍक्टचा कायदा 2007 साली आणून 8ला तो मंजूर करून घेतला आणि त्यानुसार नियम तयार झाले. हा नियम हे इतके सोपे आहेत, की ह्याच्यासाठी फार काय वकीलकडे जायची गरज आहे किंवा कुठल्या एजंटकडे जायची गरज नाही किंवा कुठल्या CA कडे जायची गरज नाहीये. एखाद्या चेअरमन सेक्रेटरीने हा फॉर्म नंबर 7 बघितला आणि त्याच्याबरोबर जोडणारे झेबले साहेबांनी सांगितलं 7च तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहेत. हे 7 कागदपत्र जोडले आणि त्या मालकाला आणि बिल्डरला, प्रमोटरला पार्टी केली, तर तुमचं कन्व्हिन्स होण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. कारण हे कायद्यातली तरतूद आहे. पण ते काहीतरी पळवाटा काढून बिल्डर लोक काहीतरी खोच घालत असतात. ते आणि कुठल्या तरी प्लॉटचं अमेलिगेशन करतात. बिल्डिंगच्या प्लॅनमध्ये काहीतरी अमेंडमेंट करत असतात. हे कायद्यातल्या तरतुदीच्या विरुद्ध आहे. या कायद्याच्या तरतुदीमध्ये सेक्शन 3 आणि 4 इतके महत्वाचे कायदे आहेत. सेक्शन 3 आणि 4 मध्ये या बिल्डरला सुरुवातीला अग्रीमेंट करत असतानाच बऱ्याच कागदपत्राची जुळणी, बऱ्याच कागदपत्राचं डिस्क्लोज करण्याचं बंधन आहे. परंतु संस्थेकडे किंवा कुठल्याच फ्लॅट पर्चेसकडे हे कागदपत्र नसतातच. म्हणून हा कायदा होण्यामध्ये, ह्याच्यामध्ये डीम कन्व्हिन्सचा प्रोसिजरचं काम पूर्ण होण्यामध्ये अडचणी येण्याचं कारण काय? ही अडचण आहे. त्यांच्याकडे प्लॅन नसतात, IODCC नसतात, OC चा पत्ता नसतो. आपण राहत असतो, पाण्याचं कनेक्शन ह्युमिनिटी ग्राउंडचं घेतलेलं असतं, प्रॉपर्टी टॅक्स आपण भरत असतो जास्त करून. अनेक ठिकाणी बिल्डर आपल्याला अडचणीत आणलेले असतात. IODच्या ज्या कंडिशन्स आहेत, जे प्रमाणपत्र आपल्याला IOD मिळतं, त्याच्याही त्यांनी कंडिशन पूर्ण केलेल्या नसतात. हे रडगाणं बिल्डर किती आपण केलं तर तो काही करत नाही. एकदा तो बिल्डिंग बांधला, जमिनीचे पैसे घेतो, बांधकामाचे पैसे घेतो, निघून जातो. जे IODच्या ज्या कंडिशन असतात त्या पूर्ण केल्याशिवाय त्या बिल्डिंगला OC म्हणजे राहण्याचं प्रमाणपत्र BMC देत नाहीये. मग अत्यंत अशा अडचणीमध्ये संस्था ज्यावेळी पडते, त्यावेळी तुम्हाला वाटतं की आपण कुठं येऊन पडलो, काय झालं? आणि ही ज्यावेळी 40 वर्षापूर्वी बांधलेली बिल्डिंग आहे, आज 50-60 वर्ष झालेले असतात. हे बिल्डिंग मोडकळीला आलेली आहे आणि जर ते बिल्डिंग तुमच्या नावाने झालेली नसेल, तर तुम्ही त्याचे मालक नाही. त्या जमिनीचा बेनिफिट, जो फायदा आहे, जो मुनाफा आहे, त्या मुनाफा म्हणजे काय? ते जमिनीच्या प्रमाणात तुम्हाला FSI बांधकाम मिळतं. सिटीमध्ये बांधकामाचं जे प्रमाण आहे, DC रूल 2091 चा आहे. तर 1991 चा जो हा कायदा आहे, की ज्याच्याप्रमाणे सिटीमध्ये 1.33 FSI मिळतो आणि सबरमध्ये 1 FSI मिळतो. तेवढा FSIचे पैसे घेतल्याने बांधकाम पूर्ण करून 100% FSI वापरलेला असतो. जमिनीचे पैसे घेतले असतात. त्या तरतुदीप्रमाणे सगळेच बिल्डिंगची पूर्तता झालेली असते.
आणि पुन्हा आणि आशा धरून बसतात की आणि काहीतरी बिल्डिंग मध्ये पैसा वाढतो का, शासनाची काही पॉलिसी बदलतात का, आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्या हे असं बघत असतात. आणि ह्याच्यामध्ये इतके आपण थोडेसे चेअरमन सेक्रेटरी थोडेसे निष्काळजी असतो. आपण घर घेऊन राहिलेलं आहे. एक 5 वर्षाची कमिटी निवडून आली, ती निवडून गेली. दुसरी कमिटी आली. असं हे कमिटी असते, त्यांना इतकंच त्याचं सिरियस नसतं. परंतु हे एखाद्या चेअरमन सेक्रेटरीनी जर आता हा जर कायदा आलेला आहे 2008चा, त्याचा पुरेपूर फायदा जर नाही घेतला, तर ह्याचा परिणाम काय होईल? पण पुन्हा आणि आता अलीकडे 10-15 केसेस आमच्याकडे असे आलेले आहेत. जुने मालक आणि जुने जे बिल्डर आहेत, ते एकत्र येऊन हा प्लॉट विकून टाकलेला आहे. म्हणजे आपण राहिलो बाजूलाच. आपलं जमिनीचे पैसे घेतलेत, बांधकामाचे पैसे घेतलेले आहेत. तिसराच माणूस येऊन तिथं त्या खरेदी खत रजिस्टर करून बसलेले आहेत. अशा वेळी असा प्रसंग निर्माण होतो, आपण मालक व्हायचं, कायद्यानं होण्याची आपल्याला तो अधिकार आहे. आपला अधिकार गेला, तर बिल्डर आता, कारण का होतं असं, की जोपर्यंत पी-आर कार्डचं नाव, पी-आर कार्डमधलं नाव मालकाचं आपण काढून टाकत नाही, तोपर्यंत या जमिनीचा फायदा त्या मालकालाच मिळत असतो. हे आपण कधीच विचार नाही करत. म्हणून जेवढ्या लवकर आपल्याला पी-आर कार्डवरती आपलं नाव येण्यासाठी जेवढे हक्क तुमचे आहेत, ते हक्क तुम्ही ताबडतोब बजवा. आणि ह्या बजावण्यामध्ये हक्क बजावण्यामध्ये कोणत्याच अडचणी नाहीत. अनेक ह्याच्यामध्ये थोड्याशा कायदेशीर अडचणी अशा येतात. ज्यावेळी आपण विचार करतो असा, की काही संस्था कंझ्युमर कोर्टात गेलेले, काही संस्था सिटी सिव्हिलमध्ये गेलेत, काही संस्था हायकोर्टमध्ये गेलेल्या आहेत. अज्ञानाने गेलेले आहेत म्हणा किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून गेलेले आहेत. पण असं ज्यावेळी तुम्ही जाता, तर आता तो आता तुम्ही डीम करण्याचा तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता का? करू शकता. एक अंडरटेकिंग द्यायचं आपण, की मी जे आता हायकोर्टमध्ये किंवा सिटी सिव्हिलमध्ये कोर्ट केस फाईल केलेली आहे, ते मी विथड्रॉ करून घेणार. मला हे विथड्रॉ करण्याच्या कंडिशनवरती तुमची डीम कन्व्हेन्सची प्रोसिजर चालू शकतं. दुसरा असा प्रश्न निर्माण होतो, हा 15 दिवसाची जरी चळवळ असली, तर ह्याच्यामध्ये पी-आर कार्ड मिळायलाच 15-20 दिवस, 8-10 दिवस जातात. त्याला नोटीसची जी मुदत आहे नॅचरल जस्टिस प्रमाणे 15 दिवसाची नोटीस द्यावी लागते. म्हणून 15 दिवसाचा हा पिरियड जो आहे, हे तुम्ही पुढे यावं, तुमच्याकडे एक मोठी चळवळ निर्माण व्हावी, अशा प्रकारची ही चळवळ ह्या कमिशन साहेबांनी घेतलेली आहे. आपल्याकडे सगळे डीडीआर लोक हे ऍक्टिव्ह सक्षमपणे कामकाज करतात. अनेक प्रकारच्या अडचणी येत असले तरी बिल्डर काहीतरी त्याच्यामध्ये अडथळे आणत असतात. बिल्डिंगचं प्लॅन अनेक वेळा बदललेले असतात. बिल्डिंगच्या प्लॅनच्या कॉपीज तुमच्याकडे नसतात. तो ज्यावेळी हिअरिंगला येतात त्यावेळी त्यांनी काहीतरी दुसरेच प्लॅन आणून देतात. अशा प्रकारचे जे घडत असतात, हे किती काही घडलं तरी जे अग्रीमेंट आहे, अग्रीमेंटची जेवढी एरिया तुमच्या लिहिलेली आहे, तेवढ्या एरियाचे तुम्ही हकदार आहात. आणि त्या एरियाचं एन्टायटलमेंट म्हणजेच सर्टिफिकेट, युनिलॅटरल डीम्ड कन्व्हेन्सचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आज शासनाने, हे मला असं वाटतं की 1963चा कायदा करण्याचे जे धुरींद्र राजकारणी लोक होते, त्यावेळी हा कायदा केलेला सुद्धा एक फार मोठा अशा प्रकारचा कायदा कंट्रीमध्ये कोणीच केलेला नाहीये. आपलं महाराष्ट्र हा असा एक म्हणजे यांनी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हा डीम कन्व्हेन्सचा कायदा करण्याची जी तरतूद आम्ही केलेली आहे 2007-8 साली, हा सुद्धा एक फार मोठा असा प्रकल्प, मोठा असा प्रयोग आहे, की ज्याच्यामध्ये या जमिनीचं अभिहस्तांतर तुम्हाला मालक किंवा प्रमोटर नसताना सुद्धा मिळू शकतो. हे या म्हणजे हे डीम कायद्याचा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटने 2008 साली मंजूर जाहीर केला. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फार मोठे असं आपली भूमिका आपण बजावली पाहिजे. आपण पुढे येऊन अर्ज केले पाहिजेत. याच्यामध्ये 2-4 अडचणी ज्या येतात, त्या अडचणी येण्याच्या ज्या झेबले साहेबांनी सांगितलेले आहे. वारसांची माहिती नसेल तर शेवटच्या ऍड्रेसवरती तुम्ही पत्र पाठवून त्यांची घेऊ शकता. जर मध्ये आधी जर वारसाची माहिती मिळाली तर तुम्हाला तुमचा डीम्ड कन्व्हेन्सचं ऍप्लिकेशन अमेंड म्हणजे बदल करून त्यांची नावं त्याच्यात टाकण्याची तरतूद आहे. त्यांना पब्लिक नोटीस द्यावी लागते. ह्या गोष्टीची ह्या बाबी आहेत. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्टिफिकेट आहे, ठराव जोडावा लागतो, पी-आर कार्डची 3 महिन्याची द्यावं लागतं, आयओडीसीसी, ओसी द्यावं लागतात, लिस्ट ऑफ मेंबर्स द्यावं लागतं. अग्रीमेंटच्या बाबतीत मला असं म्हणावं लागतं, ह्याच्यामध्ये 4 भाग ह्याच्यामध्ये आहेत. एक तर तो रेव्हेन्यू ऍक्ट जो आहे, तो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा ऍक्ट, तो जमिनीचा कायदा आहे. स्टॅम्प ऍक्ट जो आहे, तो स्टॅम्प ऍक्ट प्रमाणे प्रत्येक अग्रीमेंटचं जे स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे की ते बरोबर आहे की नाही, त्याचं अडजस्टमेंट हे स्टॅम्प ऍक्ट म्हणजे आयजीआर चे इन्स्पेक्टर जनरल ऑफ स्टॅम्प हे लोक त्यांच्या अखत्यारीखाली एक कलेक्टर स्टॅम्प करत असतात. कलेक्टर स्टॅम्प कडे तुमची ज्यावेळी व्हेरिफिकेशन होईल, अडज्युडिकेशन होईल,
आणि त्याच्यामध्ये स्टॅम्प किती भरायचा आहे. जर तुमच्या या प्लॉटचा FSI शिल्लक असेल, तर अशा अनेक जजमेंट हायकोर्टचे झालेले आहेत. एकदा संस्था रजिस्टर झाल्यानंतर त्या प्लॉटचा सगळा FSI हा संस्थेचा होतो. त्याच्यामध्ये बिल्डरला अजिबात भाग घेण्याचा काही अधिकार नाहीये. मोफा ऍक्ट करिया हा एक मोठा काय दिलासा दिलेला आहे 2010 साली. सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे, की जे हे आहेत गॅरेजेस आहेत, हे गॅरेज विकता येणार नाहीत. इट इज अ हिडन प्रॉपर्टी ॲज पर द BMC ऍक्ट. ते FSI त्याच्यात वापरला जात नाही, ते विकता येणार नाहीत. तरी देखील लोक काय गॅरेज विकतात, गॅरेजचं अग्रीमेंट करतात. ह्या सगळ्या तरतुदी मोफा ऍक्ट मध्ये ह्याच्या तरतुदी आहेत. संस्था रजिस्टर करण्याच्या तरतुदी मोफा ऍक्ट मध्ये आहेत. जर एखादा बिल्डर संस्था रजिस्टर करत नसेल, तर सेक्शन 10 मध्ये त्यांनी अशी नवीन प्रोव्हिजन केलेली आहे. तर आपण फॉर्म नंबर 15 भरून फॉर्म नंबर 15 भरून DDR कडे आपण अर्ज करू शकतो, की DDR त्याचं हिअरिंग घेऊन त्या बिल्डरला बोलवून संस्था कार्य करत नाही असं विचार करून त्याचे हिअरिंग होईल. त्याची ऑर्डर झाल्यानंतर ही ऑर्डर संबंधित डेप्युटीकडे गेल्यानंतर त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन होतं. म्हणजे एवढे कायदे आपल्याला सुविधा आहेत, कायद्याच्या तरतुदी आहेत, परंतु आपण पुढे येऊन कामकाज केलं पाहिजे. आपण ऍक्टिव्हमध्ये पुढे या. डिपार्टमेंट म्हणा, कमिशन ऑफ कोऑपरेशन म्हणा, महाराष्ट्र शासनाचे 4ही विभाग, रेव्हेन्यू विभाग आहेत, हाऊसिंग विभाग आहे, स्टॅम्प ड्युटीचा विभाग आहे. हे सगळे लोक तुम्हाला रेडिली मदत करायला तयार आहेत. फक्त आपण पुढे या आणि ह्याचा लाभ घ्यावा, असं मला वाटतं. आणि ह्याच्यामध्ये जर काय कोणाला काय सूचना किंवा प्रश्न विचारायचे असतील आपण विचारू शकता. आणि ह्याच्यामध्ये प्रश्न असा काय नाही, काही ठिकाणी असा निर्माण होतो, प्रायव्हेट प्रॉपर्टीचं डिमकन्व्हेन्स होऊ शकतं. अनेक प्लॉटचे अमॅलिगेशन झालं असेल, तर एकाच प्लॉटमध्ये जर 3 बिल्डिंगा 4 बिल्डिंगा असतील, त्या बिल्डिंगचं प्रोपोर्शनल बिल्टअप एरिया काढून त्याप्रमाणे त्याचं एंटायटलमेंट ऑफ प्लॉट दिलं जातं. जर त्याचं एंटायटलमेंट हे त्या बिल्डिंगच्या प्रोपोर्शनल ऑफ बिल्टअप एरियावर होतं, त्याच वेळी त्या लेआउटमध्ये 2 एकरचा लेआउट असेल किंवा 1.5 एकराचा असेल किंवा 4 एकराचा असेल, त्या 4 एकरच्या लेआउटमध्ये जेवढं तुमचं गार्डन असेल, प्लेग्राऊंड असेल किंवा कम्युनिटी हॉल असेल, कंपाऊंड वॉल असेल, त्या सगळ्या कॉमन एरिया राहतील. त्या कॉमन एरियाचे डिस्ट्रिब्युशन ॲज पर द प्रोपोर्शनल बिल्ट बाबी इतक्या सोप्या झालेल्या आहेत. आपले सगळे अधिकारी हे त्याच्यामध्ये तज्ञ आहेत. त्यांनी हा सगळा डीम कन्व्हेन्सच्या कायद्याप्रमाणे आपल्याला जितक्या लवकर सर्टिफिकेट मिळवून तुम्ही त्याचे मालक व्हा, असं त्या कायद्यातली तरतूद आहे. त्याचा सगळ्यांनी भाग घ्यावा. आणि आमच्याकडे हाऊसिंग फेडरेशन @gmail.com याच्यावरती सेक्रेटरी चेअरमनी त्यांचा फोन नंबर, ईमेल ॲड्रेस जर दिला, तर त्यांच्याकडे आपण जे काही या 2-4 गोष्टीची ज्या तरतुदी आहेत, कशा प्रकारचा ठराव करावा लागतो, की कशा प्रकारचे कागदपत्र लागतात. 7च कागदपत्र लागणार आहेत. त्याच्यामध्ये जास्त कागदपत्र लागत नाहीत, की काही नाही. एक लीगल नोटीस मात्र द्यावी लागते. आणि एवढं दिल्यानंतर तुम्ही 2000 चा स्टॅम्प पेजवर लावून सबमिट करू शकता. मला वाटतं आपण याच्यामध्ये बरंचसं सांगितलेलं, मराठीमध्ये सांगितलेलं आहे. कुणाला काय प्रश्न विचारायचे असतील इंग्लिशमध्ये विचारा. जेवले साहेब आहेत, मी आहे. आमचे काही संचालक मंडळ सुद्धा याच्यामध्ये भाग घेऊन उत्तर देऊ शकतात. वडील साहेब धन्यवाद. आता ज्यांना क्वेश्चन विचारायचे आहे, वडील साहेब आहेत, जेबले साहेब आहेत. विशाल, तुम्हाला काय विचारायचं आहे? मला वाटतं हँड रेज हो केलं. हो हो. नमस्कार, मी विशाल कडणे. सर्वात प्रथम आपण अतिशय सोप्या पद्धतीने 4ही टप्प्यांची सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आपले आणि फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो मी इथे. मला 2 टेक्निकल क्वेरी साहेब या माध्यमातून आपल्याला विचारायचे आहेत. खरं म्हणजे दरेकर साहेबांचा कन्सिस्टंटली कालपासून सर्वांशी संवाद चालू आहे. कालही त्यांनी एक 70-80 संस्थांना ऍड्रेस केलं होतं. आजही चालू आहे त्यांचा वेबिनार. याच्यात 2 प्रकारच्या संस्था साहेब प्रामुख्याने आमच्या निदर्शनाला अशा आल्या. एक, ज्या लीज होल्ड लँड आहेत, प्रायव्हेट लीज आहेत, काही शासकीय किंवा निमशासकीय नाही आहेत. ज्या प्रायव्हेट लँडची लीज होण्यासाठी अजून बराचसा कालावधी उलटून जायचा आहे, म्हणजे 50-60 वर्ष अजूनही ती लीज रिन्युअलला बाकी आहे. तर त्या संस्थांना ह्या डीम कन्व्हेन्स प्रयोजनमध्ये आपण कशा प्रकारे बघतोय, पहिला हा प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की डीम कन्व्हेन्स हे पूर्ण चॅप्टर मोफा 1963 च्या अंडर पूर्ण बनलेलं दिसतंय. आता ज्या वेळेला जो लेआउट आपण तिथे अप्रूव्ड लेआउट जोडणार आहोत, नाही समजा एखादा लेआउट हा
रेराच्या अनुषंगाने जर तिथे सँक्शन झालेला आहे, तर रेरा मधला जो सेक्शन 17 आहे ज्याच्यामध्ये कन्व्हेन्सचा उल्लेख त्यांनी अतिशय स्पष्टरित्या केलेला आहे. तर त्या लेआउट म्हणजे त्या रेराच्या अंडरचे जे अप्रूव्ड लेआउट आहेत त्यांना मोफाच्या अंडरच्या डीम कन्व्हेन्स मध्ये घेत असताना आपण या ऍक्ट मध्ये काही अमेंडमेंट किंवा सुधारणा करणार आहोत किंवा रेरा प्रपोजल सुद्धा आपण ऍज इट इज इथे कन्सिडर करू शकतो. ही एक दुसरी क्वेरी होती. आणि तिसरी क्वेरी साहेब अशी होती की बऱ्याच ठिकाणी संवाद साधत असताना बऱ्याचशा संस्थांचा एक कॉमन प्रश्न असतो की डीम कन्व्हेन्सची नक्की फी किती आहे. कारण काय झालेलं आहे, बरेचसे सल्लागार किंवा एजंट्स असतील किंवा काही मार्गदर्शक असतील, तर त्यांनी बऱ्याचशा आपापल्या पद्धतीने प्रस्ताव किंवा प्रकरण समजवलेलं दिसत असतं काही लोकांना. तर साहेब डीम कन्व्हेन्सची जी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करतानाची जी आपली कार्यपद्धती आहे, तर त्या बाबतीमधली नेमकी शासकीय फी ही किती आहे, याच्या 3 प्रश्नांवरती जर आपण मार्गदर्शन करावे ही आपल्याला विनंती. धन्यवाद. पहिला प्रश्न आपला की ज्या ठिकाणी आलो, पहिला प्रश्न आपला की ज्या ठिकाणी लीज होल्ड प्रॉपर्टीज आहेत, प्रायव्हेट लीज आहेत, अशा ठिकाणचं आपण कन्व्हेन्स करतो का? तर हो, नक्कीच करतो. अशा ठिकाणी आपण डीम कन्व्हेन्सच्या ऐवजी डीड ऑफ असाइनमेंट करतो. म्हणजे जे आपल्याला मालकी हक्क ज्यांना दिले, मालकाने त्यांचे लीज होल्ड राईट ज्यांना दिले होते, पर्पोलेट केले होते, त्या उर्वरित कालावधीसाठी आपण संस्थेच्या नावे करतो. म्हणजे संस्था त्याचे लीज होल्ड राईट वापरू शकते. मात्र त्याच्या टर्म्स अँड कंडिशन ज्या असतील त्या मूळच्या अग्रीमेंट मध्ये ज्या असतात त्याच टर्म्स अँड कंडिशनवरती डीड ऑफ असाइनमेंट आपण त्याच्यामध्ये एक्झिक्यूट करून देतो आणि ते राईट पुन्हा त्या संस्थेला प्राप्त होतात. हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न आपण आहे की रेराच्या बाबतीत आणि मोफाच्या बाबतीत मधला एक प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये मला आपल्याला असं सांगायचं आहे की मोफामध्ये तर कन्वे कशी करायची प्रॉपर्टी आणि कोण असेल अथॉरिटी किती देता येईल वगैरे याच्यामध्ये आपण एवढ्या बाबतीमध्ये आतापर्यंत उहापोह केला. पण रेरा कायद्यामध्ये पण याच प्रोव्हिजन आहे आणि संबंधित प्रॉपर्टी जी आहे, सेड लँड प्रॉपर्टी जी आहे ती कशा पद्धतीने कन्वे करायची त्याचा पण उल्लेख आहे आणि त्याचा पण डिस्पोजल ऑफ द लँड, असाइनमेंट ऑफ द लँड किंवा टायटल ट्रान्सफर ऑफ द लँड हे मोफाच्या ऍक्ट मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार करावं अशी पण तरतूद त्या रेरा ऍक्ट मध्ये आहे. त्याच्यामध्ये तर विस्तृतपणे आहे की संस्थेची प्रॉपर्टी समजा एकाच प्लॉटवरती असेल किंवा एका लेआउट मध्ये मल्टिपल सोसायटी असेल तिथं कशी करावी, एकाच प्लॉट मध्ये एकच सोसायटी असेल तिथं करावी, असं एक बायफर्गेट करून रेरा ऍक्ट मध्ये पण ते प्रोव्हिजन आहेत. त्यामुळे एक निश्चित आहे की जरी रेरा ऍक्ट मध्ये प्रॉपर्टी जरी स्पेसिफाईड झालेल्या असल्या तरी आपल्याला त्याच्यामध्ये कन्व्हिन्स करून घेता येतं. तिसरा प्रश्न होता ह्या फीच्या बाबतीमध्ये. आता हे डीम कन्व्हेन्सचे टप्पे जे 4 आहेत ते 4 टप्पे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये असतात. त्यामुळे काही लोक किंवा काही संस्था काही वकिलांची किंवा टेक्निकल कन्सल्टंटची मदत घेतात. फक्त आता माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर पहिल्या टप्प्यामध्ये ऍप्लिकेशन सोबत 2000 रुपयाचं कोर्ट फी स्टॅम्प असतो, तेवढीच शासकीय फी लागत असते. मात्र आपण ज्यांची मदत घेता ते ऍडव्होकेट असतील, काही कन्सल्टंट असतील, ते आपल्या आपल्या पद्धतीनं त्यांचे कन्सल्टंट चार्जेस लावत असतात. त्याच्याबद्दल आपण आपल्या संस्थेच्या पातळीवरती विचार केलेला योग्य राहील. धन्यवाद. सोनिका पवार विचारायचं होतं क्वेश्चन. सोनिका पवार. हो सर, क्वेश्चन असा होता माझा, आतापर्यंत माहिती बरीचशी समजली आणि थोडा एक क्वेश्चन असा होता की बिल्डरने म्हणजे आमचे टोटल 90 फ्लॅट आहेत, त्यातले एक विंग म्हणजे पूर्ण झाली आणि त्यातले तुमची आवाज ब्रेक होते साहेब, बरोबर आवाज ब्रेक होते साहेब. आता येतो का आवाज? येस, बोला बोला. फ्लॅट म्हणजे कसं सदनिका टोटल आहेत आमच्या 98, त्यातली एक विंग पूर्ण झाली, त्यातले 2 फ्लॅट शिल्लक आहेत. बिल्डरचं म्हणणं असं आहे की 2 फ्लॅट पूर्ण विकल्यानंतर पूर्ण बिल्डिंग सेल झाल्यानंतर तो डीड करणार कन्व्हेन्स डीड. तर आम्ही डीम डील करावी का असं? हा, आपली सोसायटी स्थापन झालेली आहे ना? हो, 1.5 वर्ष झाले आता. मग आपण कन्व्हेन्स साठी प्रोसिजर चालू करू शकता. पण ते कन्व्हेन्स करत नाही, बिल्डर मध्ये 2 फ्लॅट शिल्लक ते विकल्यावरच करणार. नाही, त्याच्यामध्ये 98 फ्लॅट पैकी 96 फ्लॅट विकलेले आहेत, ते सोसायटीच्या नावे असेल. जमीन पेन आहे ती पण सोसायटीच्या नावे होईल. 2 फ्लॅटची मालकी तर बिल्डरची होईल, बिल्डरचीच राहील
ज्यावेळेला ते विकले जातील त्यावेळेला नवीन माणसं तिथे येतील, ते संस्थेचे सभासद होतील. आपण असा कोणताही फ्लॅट किंवा जमीन कोणत्या सभासदाच्या नावे होत नाही, तर ते संस्थेच्या नावे होत असते. संस्थेचं तिथं टायटल प्राप्त असतं, संस्थेची मालकी प्राप्त होते. ओके सर. ओके. अश्विन शेट्टी यांना विचारायचं होतं क्वेश्चन. अश्विन शेट्टी. साहेब अश्विन शेट्टी बोलतोय. दहिसर मध्ये आमची बोला हॅलो हा बोला साहेब, दहिसर मध्ये आमची सोसायटी आहे. आमची एक पूर्ण मोठी कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये 5 सोसायटीज आहेत साहेब. आणि त्या 5 सोसायटीज मध्ये एका सोसायटीला अजून एक ओसी मिळाली नाहीये. बाकी 4 सोसायटींना ओसी आहे आणि सोसायटी फॉर्म झालेली आहे 5 सोसायटीची. आता आमची एक फेडरेशन एपेक्स बॉडी पण आहे फेडरेशन, ती आता रजिस्टर्ड नाहीये. आम्ही रजिस्टर्ड करायचं विचारत होतो. आम्हाला हे प्रश्न विचारायचंय की जर डीम्ड कन्व्हेन्स करता मला प्रोसेस करायची असेल तर ती फेडरेशनचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. तुमचा प्रश्न आहे की अजून फेडरेशनचं नोंदणी झाली नाही, मात्र 5 सोसायटी अस्तित्वात आलेल्या आहेत आणि 5व्या सोसायटीचं एका सोसायटीमध्ये तुम्हाला ओसी मिळाली नाहीये, बरोबर? बरोबर. आपला 2 पर्याय उपलब्ध आहेत, कारण प्रत्येक सोसायटी झाली, प्रत्येक बिल्डिंगचा प्लॅन हा वेगवेगळा असतो. त्या प्रत्येक बिल्डिंगच्या प्लॅन प्रमाणे तुम्ही प्रत्येक बिल्डिंगसाठी, प्रत्येक सोसायटीसाठी डीम कन्व्हेन्सची प्रोसिजर फॉलो करू शकता. तो एक बाब झाला. जरी ओसी नसेल तरी 5व्या सोसायटीमध्ये आपण सेल्फ डिक्लेरेशन दिलं आणि त्याची जी लायबिलिटी जी आहे त्याची आपण स्वीकारण्याची जबाबदारी घेतली तर त्या 5व्या सोसायटीचं पण डीम कन्व्हेन्स होऊ शकतं. आता अजून एक त्याच्यामध्ये पैलू असा राहिला की जर आपलं फेडरेशन असेल, कारण 5 सोसायटी असताना आपल्या लेआउट मध्ये कॉमन एरिया असेल, पार्किंग असेल, प्लेग्राऊंड असेल, रिक्रिएशन हॉल असेल, काही रस्त्यासाठी जागा सोडलेली असेल, काही अजून एखादं रिझर्वेशन असेल, त्याचं इंडिव्हिज्युअल आपण बायफर्केट करताना जो बिल्टअप एरिया आहे आणि प्लिंथ एरिया आहे त्याच्या रेशोनुसार कन्व्हेन्स करून देत असतो. तर ह्या केसमध्ये एक आयडियल प्रोजेक्ट असं राहील की आपण मालकीची जी आहे जमीन, ते जमिनीची मालकी जी आहे ती फेडरेशनच्या ताब्यात घ्यावी आणि इमारतीची मालकी आहे ती त्या सोसायटीच्या नावे घ्यावी. तशी तरतूद रेरा ऍक्ट मध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला जर करता आलं तर तुम्ही 5ची वेगवेगळे कन्व्हेन्स घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही फेडरेशनच्या नावे पण कन्व्हेन्स घेऊ शकता. चॉईस तुमची असेल. सर आय अंडरस्टँड चॉईस आमची आहे, बट देन प्रिफरेबल काय आहे साहेब की ऍज अ फेडरेशन पूर्ण मालकी घेतलेली बरी की इंडिव्हिज्युअल सोसायटीजने आपलं काम, म्हणजे सगळ्यांचे पेपर वर्क आणि तो जो त्रास आहे तो वाढेल. इन्स्टेड फेडरेशन मध्ये आपण घेऊ शकतो का? म्हणजे दॅट वुड बी प्रिफरेबल. एक जस्ट माझं पर्सनल ओपिनियन सांगेन, कारण आपण हे सगळं रेकॉर्ड असेल त्या पर्सनल ओपिनियन असं असेल की आपण जरी आपल्या 5 संस्था वेगवेगळ्या झालेल्या असतील तरी प्लॅन एकच असतो, लेआउट एकच असतो, त्याचे वेगवेगळे जे रिझर्वेशन असतील किंवा ज्या मोकळ्या जागा असतील आपण फक्त त्यांचे अनडिवायडेड अधिकार जे आहेत ते तिथे असाइन करत असतो. त्यामुळे आपलं बेटर असं असेल की आपण फेडरेशनच्या नावेच डीम कन्व्हेन्स केलं तर भविष्यामध्ये समजा ह्या इमारतींचा जेव्हा पुनर्विकासाचा प्रश्न येईल त्या इमारतींची पडझड होईल आणि तुम्हाला नव्यानं काय ते करायचं असेल, एकच बॉडी त्या सगळ्या लेआउटचं गव्हर्निंग करू शकेल आणि तिथं चांगले निर्णय होऊ शकतील. भविष्य काळात प्रश्न जे निर्माण होतात ते आपल्यासाठी कमी निर्माण होतील. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. सिद्धेश सावंत यांना विचारायचं होतं. सिद्धेश सावंत. हॅलो. हा बोला साहेब. मला असं विचारायचं की माझी सोसायटी आहे, त्याच्यात 25च मेंबर आहेत आणि आता आम्ही डीम कन्व्हेन्स साठी जातोय, पण मग त्या सोसायटीत माझा फ्लॅट आहे 10% रिझर्वेशन मध्ये BMC ने दिलेला फ्लॅट आहे. तर आता माझ्याकडे ना रजिस्ट्रेशन किंवा स्टॅम्प ड्युटी माझ्याकडे नाहीये, 90 सालाची आहे हे. तर मला ते BMC थ्रूच आम्ही सगळं केलेलं आहे, BMC कडेच सगळं केलेलं आहे, पण आता माझे पेपरच नाही. म्हणजे काय, तर त्यावेळी काय एवढी अमाऊंट होती का जास्त, किंवा आता भरायची झाली तर काय किती भरायला लागेल? हा ना, आपला मुद्रांक जिल्हाधिकारी याच्या बाबतीमध्ये नक्की मार्गदर्शन करते. किती एरियर्स आहेत, त्याचं डिफॉल्ट स्टॅम्प ड्युटी वगैरे किती आहे तो असेल, पण आपण ऍप्लिकेशन करून पहिली स्टेप तर पूर्ण करू शकता. कुठे करायचंय? जिल्हाधिकारी? नाही,
आपलं डीम कन्व्हेन्सची ऑर्डर पास झाल्यानंतर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग ते ऍडज्युडिकेशन साठी जातं. त्यावेळेला हा. मुद्रांक जिल्हाधिकारी सांगतात की इथं कुठले स्टॅम्प्स राहिलेले, किती राहिलेले आहेत ते. अच्छा, कारण हे आम्ही बीएमसी थ्रूच व्यवहार केल्यामुळे तिथं स्टॅम्प ड्युटी घेतलेली असते, पण माझ्याकडे पेपर नाही आहेत. तुमची एक आमच्या- वैयक्तिक वेगळी केस आहे. आपण कोणत्या वार्डमध्ये आहात? मी ह्याच्यात आहे आर नॉर्थ मध्ये आमचे दहीसर. जिल्हा उपनिबंधक 4 जे आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये चौकशी केली. अदरवाईज माझ्या ऑफिसमध्ये कधी आला तर आपल्याला एक वेगळी केस म्हणून मला तुम्हाला इत्थंभूत माहिती पण देता येईल याबाबत. बरं बरं, कुठे ऑफिस आहे सर? माझं म्हाडामध्ये ऑफिस आहे. हा. म्हाडा बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला. ठीक आहे, ओके. थँक्यू. गोविंद सामंत साहेबांना एक विचारायचं होतं. गोविंद सामंत साहेब. हा, नमस्कार साहेब. आवाज माझा नमस्ते. क्लिअर आहे? हो, येते. हो अगदी. हा साहेब, मी गोरेगावला राहतो. आमची इथे गोरेगावमध्ये सोसायटी आहे. आमची केस अशी आहे की आमचा एक इथे स्लम होता आधी, तर इथे बिल्डिंग बांधली बिल्डरने आणि सेल केली बिल्डिंग. ठीक आहे. आणि त्याच प्लॉटवर बाजूला स्लम वाल्यांसाठी एक बिल्डिंग बांधली आणि ती 30 वर्षाची लीज केली त्याची. ठीक आहे. ती लीज 2019 ला संपली, पण त्या लीज मध्ये तिथे जी ऑर्डर होती कलेक्टरची त्याच्यात असं म्हटलंय की इट शुड बी एक्सटेंडेड फर्दर फॉर 30 years, म्हणजे 89 to 19 अँड फ्रॉम 19 टू फर्दर. तर मग आता आम्ही जर गेलो कन्व्हेन्सला तर मग कसा सिनारिओ असेल, म्हणजे त्या पूर्ण प्लॉट साठीच घ्यावं लागेल की कसं, म्हणजे याच्यामध्ये पहिली रिक्वायरमेंट आहे तुम्ही ती लीज राईट जे आहेत ते एक्सटेंड करून घेणे आणि त्याची ऑर्डर मान्य जिल्हाधिकारी यांच्यावर काढून घेणे. ओके. ते झाल्यानंतरच मात्र आपल्याला आता फक्त दुसरा प्रश्न याच्यामध्ये, समजा ती स्लम एरियामध्ये असेल तर SRH बाबतीमध्ये काही 1-2 पिटिशन्स हायकोर्टमध्ये, मान्य हायकोर्टमध्ये पेंडिंग आहेत. त्याचा निर्णय झाल्यानंतर आपला तुमच्या सोसायटीमध्ये काय निर्णय घ्यायचा याच्याबद्दल निश्चित आपल्याला मार्गदर्शन करता येईल. अच्छा, ओके. मग पहिली लीज आधी हे करावी लागेल. हा, लीज एक्सटेंड झाल्याशिवाय आपल्याला ते लीज राईट पुढे चालू राहणार नाही. बरं, ठीक आहे. रमेश खरोसे साहेब यांना विचारायचं क्वेश्चन. रमेश खरोसे. हो सर, नमस्कार साहेब. हा. माझं नाव नमस्ते. रमेश खरोसे, जोगेश्वरी ईस्ट, सोलंकी अपार्टमेंट मधून बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की जुना मालक आणि त्यांचे वारसदार, म्हणजे जुने जागेचे मालक आहेत ते आता सध्या आहेत नाहीयेत, पण त्यांचे जे वारसदार आहेत त्यांनी नवीन विकासात यांच्या संगनमताने आपले हक्क विकून टाकलेले आहेत आणि PR कार्ड मध्ये आपली नोंद करून घेतलेली आहे असं आम्हाला समजलेलं आहे. तर ह्या बाबतीमध्ये आम्ही जर आता डीम कन्व्हेन्स म्हणून ऍप्लिकेशन केल्यानंतर त्यांच्याबद्दल आम्हाला काय उपद्रव होऊ शकतो का? आमची सोसायटी रजिस्टर झालेली आहे 2007 ला आणि 2007च्या नंतर त्यांनी 2008 मध्ये विदाऊट आमची परमिशन शिवाय त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव PR कार्ड मध्ये नोंद करून घेतलेली आहे. एकदम सगळ्यात चांगला प्रश्न आहे. बऱ्याच आता मगाशी वडेल सरांनी पण तुम्हाला या बाबतीत कल्पना दिली की आपली संस्था किंवा बिल्डिंग मालक आणि ते डेव्हलपर असेल, ते त्रयस्थ व्यक्तीला ती जागा असेल किंवा इमारत असेल किंवा त्याचे राईट्स असतील किंवा ते जे लीज होल्ड राईट असतात ते पण असाइन करून देतात. अशा केस मधील आपली केस आहे. याच्यामध्ये जे लँड ओनर्सने पहिलं जे अग्रीमेंट केलं असतं डेव्हलपर सोबत, त्याच्यामध्ये जे अग्री करून बिल्डिंग बांधलेली असल्यानंतर तुमची संस्था स्थापन झाली, तुम्हाला तिथे ऑक्युपेशन मिळालं, ऑक्युपेशन मिळाल्यानंतर तुम्ही राहता संस्थेमध्ये, तुम्ही त्यांचे हक्क बजावता. या केस नंतर मात्र हे सगळं असून सुद्धा डेव्हलपरची तुमच्या ऑक्युपेशन दिल्यानंतर 4 महिन्यात जी संस्था नोंदणी झाल्यानंतर जागा संस्थे नावे करून देण्याची जी जबाबदारी होती ती त्यानं पार पाडली नाहीये. ती मात्र या पार पाडण्यासाठी किंवा त्यांनी पार पाडली नाही ती जबाबदारी शासनाच्या वतीने ह्या कन्व्हेन्सच्या रूपाने तुमच्या नावे होऊ शकते आणि तुमच्या नावे ती प्रपोजल होऊ शकतो. मात्र आपण याच्यामध्ये पब्लिक नोटीस देतो, त्याच्यामध्ये मयत वारस असतील ते सगळे आपण ऑन रेकॉर्ड घेतो, त्यांची ऍप्लिकेशन अमेंड करतो. ही थोडीशी कायदेशीर बाब आहे. याच्यामध्ये थोडासा कालावधी जातो, पण निश्चितपणे याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होऊ शकतो. जेवले साहेब, मी एक ह्याला थोडस हे करतो आपणाला. हा जो प्रश्न असा निर्माण झालाय. हॅलो, बोला सर.
हा, याच्यामध्ये 2-3 प्रश्न असे निर्माण झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी असे 17 ते 16-17 असे प्रकार आमच्याकडे आहेत, की सुरुवातीच्या बिल्डरनी, सुरुवातीच्या मालकांनी ही प्रॉपर्टी विकलेली आहे आणि त्या प्रॉपर्टीवरती नवीन प्रमोटरचं नाव आलेलं आहे. हे जरी प्रमोटरचं नाव आलेलं आहे, याच्यासाठी आमची एक सूचना अशी आहे, अशा प्रकारच्या या व्यवहारामध्ये या संस्थांनी त्यांनी त्या जो प्लॉट आहे त्याचा सर्च रिपोर्ट काढावा, की जेणेकरून तुम्हाला बरोबर. समजेल की ही प्रॉपर्टी विकलेली आहे की नाही, आणि कोणाला विकली असेल तर कोणाला विकलेली आहे, त्याचं नाव घेऊ, किमतीला विकलेली आहे, ते PR कार्ड मध्ये सगळं तुम्हाला समजेल. म्हणजे त्या सर्च रिपोर्ट समजल्यानंतर आपल्या मोफा ऍक्ट मध्ये एक तरतूद आहे, सेक्शन 2(6) मध्ये, जरी एखाद्या प्रमोटरला ते विकले असेल सुरुवातीच्या प्रमोटरने, त्या दुसऱ्या प्रमोटरला तुम्ही पार्टी करून घेऊ शकता. आणि त्याची ही जबाबदारी आहे की अगोदरच्या प्रमोटरची ज्या काय जबाबदारी आहे त्यांनी कॅरी ऑन करायची जबाबदारी दुसऱ्या प्रमोटर सुद्धा आहे सेक्शन 2(c) मध्ये. तर ते दुसरा प्रमोटर सुद्धा त्याला डीम कन्व्हेन्स खाली तुम्हाला पार्टी करावं लागेल. जसं आता वडेर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं या बाबतीमध्ये आपल्याला मात्र आपल्याला एक ऍडव्होकेट असेल, सिनियर ऍडव्होकेट असेल, यांचा सल्ला किंवा कन्सल्ट करून हे प्रपोजल केलं तर ते प्रपोजल सक्सेस होऊ शकतं. धन्यवाद साहेब, धन्यवाद. अत्यंत महत्वाची तुम्ही माहिती दिलेली आहे. तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीने मी त्यांची अग्रीमेंटची करारची कॉपी काढलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जो अग्रीमेंटचा व्यवहार केलेला आहे त्याचे मुद्रांक शुल्क त्यांनी काही 5 लाख रुपये भरले. ती कॉपी म्हणजे माझ्याकडे आलेली आहे. वकिलांकडे कन्सल्ट पण केलेला आहे. तरी पण तुमच्या माध्यमातून मी विचारला, कारण की हा जनरल प्रश्न आहे. परस्पर आपले हक्क विकून टाकतात आणि सोसायटीला काही माहिती पडत नाही, सोसायटीकडे काही परमिशन घेत. याच्यासाठी तर ही प्रोसिजर आहे, मोफा ऍक्ट त्यासाठी तर आलेला आहे. करेक्ट साहेब. फर्दर तुमच्या कन्सल्टिंग प्रमाणे मी माझ्या वकिलांकडे बोलून परस्पर मी डमी कन्व्हेन्स साठी ऍप्लिकेशन करतो. थोडासा विलंब लागेल पण तुमच्या मार्फत आम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. विलंब अजिबात लागत नाही, त्याला पार्टी करून तुम्ही नोटीस देऊन टाका. चालेल साहेब, चालेल. ओके, धन्यवाद जेबले साहेब, धन्यवाद वडेर साहेब. आता कोणाचे प्रश्न जर राहिले असेल तर आम्हाला housingfederation@gmail.com या ईमेल ID वर तुम्ही तुमचे प्रश्न करा आणि आम्ही तुमचे उत्तरे देऊ. आता मी आमचे इथले खजिनदार आहे डॉक्टर महाजन साहेब यांना विनंती करतो की वोट ऑफ थँक्स करा. डॉक्टर महाजन साहेब. जी, आदरणीय जेबले साहेब, आदरणीय सन्मान्य चेअरमन दरेकर साहेब, सन्मान्य सचिव वडेर साहेब, सर्व सन्मान्य संचालक, वास्तविक फेडरेशनच्या वतीने आजचा जो कार्यक्रम आपण ठेवला आहे तो अत्यंत महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवी अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या फेडरेशनने यापूर्वी पार पाडल्या आहेत. मग मधलं त्यांच्या जे पुरवठा करण्याबाबत जी हालचाल केली होती, अनेक हे असताना सुद्धा कोविडच्या बाबतीत सुद्धा कोविडमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले. फेडरेशन अत्यंत उत्कृष्टपणे आपलं काम निभवतं आणि मी सर्वांचे मनापासून आभार मानेन. जेबले साहेबांचे विशेष करून जास्त आभार मानेन की आपण फार महत्वाच्या विषयावर आम्हाला वेळ दिलात, आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात आणि आम्हा सर्वांना, सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आपण मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. असेच आम्हाला भविष्यामध्ये मदत करा अशी विनंती पुन्हा एकदा करून माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. आता आपण मीटिंग एंड करूया साहेब. धन्यवाद. थँक्यू जेबले साहेब. थँक्यू एव्हरीबडी. जेबले साहेब, व्यक्तिशः तुमचं मनपूर्वक आभार. मुंबई जिल्हा फेडरेशनने जो आणि हा वेबिनार केला त्याबद्दल सर्व मान्य संस्थेचे चेअरमन दरेकर साहेब, वडेर साहेब, सर्व संचालक, हा कार्यक्रम याच्या वेबिनार साठी ज्यांनी कष्ट घेतले, लोकांना सेन्सिटायझेशन केलं, माहिती दिली, गोयल सर, त्यांची टीम, सगळ्यांचे व्यक्तिशः मी शासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद सर्वांना. ओके. अशेष